नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण मागील 3 महिन्यांच्या चालू घडामोडी प्रश्नांवरती चर्चा करणार आहे, ज्यामध्ये सप्टेंबर महिना, ऑक्टोबर महिना व नोव्हेंबर महिना या 3 महिन्यांना आपण कव्हर केलेले आहे मित्रांनो। ओके, तर बघा, सर्वांनी फक्त एकदा कन्फर्म करा, ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का? सर्वांनी एकदा लाईक करा बरं फास्ट। जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहे सर्वांनी एकदा लाईक करायचं आहे या व्हिडिओला, आणि ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत एकदा कन्फर्म करा। ओके, तर बघा, आजचं सेशन सुरू करतो, कुठल्याच प्रकारे टाइमपास करत नाही। ओके, बघा, आता फक्त सेशन स्टार्ट करण्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांना सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 3 महिन्यांच्या चालू घडामोडीवर ही जी पीडीएफ आहे हे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये हवी असेल त्या विद्यार्थ्यांनी फक्त काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे। दुसरी अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट कोणती तर समजून घ्या। तुम्हाला काय करायचं आहे, या नंबरला 7770062455 आणि 3 हा जो माझा नंबर आहे पर्सनली, याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे। काय तर बघा, तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं असल्याचा स्क्रीनशॉट, ओके, आणि असं लिहायचे पीडीएफ सेंड मी, एवढं जरी तुम्ही पाठवलं तरी मित्रांनो तुम्हाला ही जी पीडीएफ आहे हे लेक्चर संपल्या तुम्हाला मी शेअर करणार आहे। ओके, सर्वांनी मला व्हॉट्सअप करायचं आहे या नंबरवरती। काय करायचं आहे तर तुम्ही आपले नियमितपणे सबस्क्रायबर असल्याचं मित्रांनो स्क्रीनशॉट। ओके, तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे की जीडीपी मध्ये कोणते राज्य सर्वात जास्त योगदान ठरले आहे? उत्तर आहे महाराष्ट्र। आणि हो, अगोदरच नाही करायचं, सबस्क्राइब करून अगोदर काय करायचं, हा व्हिडिओ बघायचा, थोडक्यामध्ये प्रश्न आवडले तर सबस्क्राइब करा आणि नंतरच पीडीएफ ची मागणी करा। ओके, आवडलं नसल्यास नाही केलं तरी काही हरकत नाही। ओके, आता यानंतरचा दुसरा प्रश्न घ्या। आयआयटी दिल्लीने जारी केलेल्या रोड सेफ्टी 2024 वरील इंडिया स्टेट्स रिपोर्ट्स मध्ये कोणते राज्य रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यूचे राज्य बनले? उत्तर आहे तमिळनाडू। यानंतरचा बघा, क्वाड समिट झाली होती 2025 कोणता देश आयोजित करेल असा प्रश्न आहे, तर उत्तर आहे मित्रांनो 2025 चा क्वाड समिट भारतामध्ये होणार आहे। कुठे होणार आहे? भारतामध्ये। यानंतरचा प्रश्न, अर्थ मंत्रालयाने अलीकडे किती कंपन्यांना नवरत्न दर्जा दिला आहे? तर उत्तर आहे 4। किती दिलेला आहे मित्रांनो? तर 4 नवरत्न कंपन्यांना आताच अर्थ मंत्रालयाने काय दिलेलं आहे? नवरत्न कंपनीचा दर्जा दिलेला आहे। ओके, समजून घ्या। आता बघा, नवरत्न, महारत्न यावरती टीसीएस नेहमी प्रश्न विचारते, म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। म्हणून सर्वांनी काय करायचं आहे, याला काळजीपूर्वक रीड करायचं आहे। आता यानंतरचा प्रश्न घ्या। अलीकडे कोणत्या ठिकाणाचे श्री विजयपुरम असे नाव केले जाईल? तर बघा, पोर्ट ब्लेअर जे आहे, अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे ना, त्याचं नाव काय होणार आहे? श्री विजयपुरम। यानंतरचा प्रश्न घ्या आता, क्वेश्चन नंबर 6। अलीकडे कोणत्या राज्याने राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे? उत्तर आहे केरळ। यानंतरचा प्रश्न, अलीकडे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे? उत्तर आहे नाशिक। तसे बघा, अलीकडे विस्तारा कोणत्या एअरलाईन मध्ये विलीन होईल? तर उत्तर आहे एअर इंडिया मध्ये। बघा, जे विस्तारा आहे ना, हे कोणत्या एअरलाईन मध्ये विलीन होणार आहे? तर एअर इंडिया मध्ये होणार आहे। यानंतरचा प्रश्न, अलीकडे हुने कोणत्या विषाणू विरुद्ध पहिली लस मंजूर केली? तर उत्तर आहे एमपॉक्स। ओके, एमपॉक्स आहे मित्रांनो। यानंतरचा प्रश्न बघूया, क्वेश्चन नंबर 10। अलीकडे चर्चेत असलेला 7 कोसिया व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर काय? ओडिशा। काही अडचण असेल तर मित्रांनो मला तुम्ही सिंपल भाषेमध्ये विचारू शकता। ओके, गुड आफ्टरनून सर्वांना, क्लिअर आहे? धन्यवाद सुरेखा मॅम। बघा, आता कमेंटकडे इग्नोर करणार आहे मी आज थोडक्यामध्ये, कारण की मित्रांनो मला सर्वाधिक जास्त तुमची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। ओके, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घ्यायची आहे कमी वेळामध्ये, कारण की परीक्षेची वेळ आलेली आहे। ओके, बघा, आता यानंतरचा प्रश्न, अलीकडे दक्षिण पूर्व आशियातील कोणत्या देशातील समलिंगी विवाहाला कायदेशीर दर्जा मिळाला आहे? उत्तर काय? थायलंड। यानंतरचा प्रश्न, अलीकडे दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण झाले? तर उत्तर आहे अतिशी मार्लेना। यानंतरचा प्रश्न, अलीकडेच मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा खिताब कोणी जिंकला? उत्तर आहे रिया सिंघा। कोणी केलेला आहे मित्रांनो? रिया सिंघा यांना केलेला आहे, भेटलेला आहे खिताब कशाचा? तर मिस युनिव्हर्स 2024। यानंतरचा प्रश्न घ्या। अलीकडेच हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर काय? एकच, आपला प्रिय भारत। यानंतरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच बनणारी पहिली पाकिस्तानी महिला कोण आहे?
उत्तर काय आहे तर सलीमा इम्तियाज ही आहे. ओके. आणि मित्रांनो तुम्ही जर बीएमसी साठी फॉर्म भरलेला असेल किंवा मुंबई जिल्हा विशेष जर जबरदस्त तुम्हाला जर मित्रांनो कोर्स हवा असेल तर AK परफेक्शन अकॅडमीचं ऍप्लिकेशन आजच डाउनलोड करायचं आणि परचेस करून घ्या, नक्की फायदा होईल. ओके. आता यानंतरचा प्रश्न बघा, यानंतरचा अतिशय महत्वपूर्ण 16 नंबरचा प्रश्न काय आहे बघा. आशियाई ऑलिम्पिक काउन्सिल म्हणजेच OCI चे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली. उत्तर काय तर रणधीर सिंग. यानंतरचा प्रश्न, आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले पहिले भारतीय कोण आहेत. तर उत्तर आहे मित्रांनो रणधीर सिंग. रिपीट झाला, सॉरी. यानंतर बघा, आशियाई राजा काय मित्रांनो गिधाड आहे. तर बघा याच्या संवर्धनासाठी भारतातील पहिले केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले. उत्तर आहे उत्तर प्रदेश. ओके, उत्तर प्रदेश. आता यानंतरचा प्रश्न घ्या, क्वेश्चन नंबर 19 अतिशय इम्पॉर्टंट आहे की इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ज्याला आपण ISS म्हणतो तर याची कमांड कोणी घेतली आहे. उत्तर आहे सुनीता विल्यम्स. कोणी घेतलेली आहे, सुनीता विल्यम्स यांनी घेतलेली आहे. यानंतर बघा, उत्तर प्रदेश सरकार कोणत्या शहरात वैदिक 3D संग्रहालय बांधणार आहे. उत्तर आहे वाराणसी. नेहमी तुम्हाला मित्रांनो सांगतो बघा, TCS आणि IBPS या दोन वेगवेगळ्या जरी परीक्षा कंपन्या असल्या परीक्षा कंडक्ट करणाऱ्या तरी सुद्धा तुम्हाला यांचा पॅटर्न समजला पाहिजे. बघा जे TCS परीक्षा घेते ना त्यामध्ये ते भारत प्लस महाराष्ट्र या दोन्ही गोष्टीवरती फोकस करते आणि मित्रांनो IBPS हे महाराष्ट्रावरती फोकस करते. आता TCS चे एक्झामिनेशन आहे म्हणून मी TCS प्लस IBPS या दोन्हींना संयुक्तिक आणि उपयुक्त असणारा हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून काळजीपूर्वक एक एक प्रश्न तुम्हाला विदाउट स्किप करता बघायचा आहे. नंतर व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रांनो बघा काही जर चुका असल्या तर मी व्हिडिओमध्ये दुरुस्त करून घेईल आणि PDF मध्ये नंतर मग तुम्हाला समजेलच. ओके. आता यानंतरचा प्रश्न घ्या. आता एक नवीन कोविड-19 प्रकार XEC कोणत्या देशात सापडला. तर उत्तर आहे मित्रांनो जर्मनी. अजून सुद्धा कोविड-19 चा प्रकार सापडत आहे. यानंतरचा प्रश्न, कपिल परमारने पॅरालिम्पिक स्पर्धेत जुदो मध्ये भारतासाठी कोणते पदक जिंकले. उत्तर आहे कांस्य पदक. यानंतरचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 23 काउंटर पॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी 5G स्मार्टफोन बाजारपेठ कोणती बनली आहे. उत्तर आहे भारत. ओके, डन. यानंतरचा प्रश्न, कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी अलीकडेच कोणी ॲग्रीश्युअर योजना सुरू केली. उत्तर आहे शिवराज सिंग. यानंतरचा प्रश्न, केंद्र सरकारने कोणत्या देशाच्या सीमेवर कुंपण घालण्यासाठी 31,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. उत्तर आहे म्यानमार. यानंतरचा प्रश्न, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर आहे राजविंदर सिंग भाटी. यानंतरचा प्रश्न, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण 2024 मध्ये अलीकडे कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले. उत्तर आहे सुरत या देशाने. स्टार मार्क करा, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे, नेहमी परीक्षेत विचारण्यात येते. ओके. आता बघा यानंतरचा प्रश्न, केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे. उत्तर काय तर मनू भाकर. डन. यानंतरचा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य कव्हरेज कोणत्या योजनेअंतर्गत मंजूर केले आहे. उत्तर काय तर आयुष्यमान भारत योजना. डन. यानंतरचा प्रश्न, कोणता देश नुकताच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 101वा पूर्ण सदस्य देश बनला आहे. तर उत्तर आहे नेपाळ. डन. यानंतरचा प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडे 297 चोरीच्या किंवा तस्करी केलेल्या प्राचीन वस्तू भारताला परत करण्याचा निर्णय घेतलाय. तर उत्तर आहे अमेरिका. कोणी घेतलाय रे, अमेरिका. डन. आता यानंतरचा प्रश्न 32 नंबरचा की कोणत्या देशाने अलीकडेच आपला सर्वात मोठा नौदल सराव ज्यालाच काय म्हणतात तर ओशन 2024 म्हणतात तर हा सुरू केला. तर मित्रांनो देशाचं नाव आहे रशिया. ओके. यानंतरचा प्रश्न, कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच शी बॉक्स पोर्टल सुरू केले आहे. तर उत्तर आहे महिला आणि बाल विकास मंत्रालय. कोणी केलेलं आहे तर महिला आणि बाल विकास मंत्रालयाने केले आहे. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 34, कोणत्या राज्यातील जिंजी किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी नामांकित झालाय. तर लक्षात ठेवा मित्रांनो जिंजी किल्ला हा कुठे आहे तर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. ओके. आता यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 35, कोणत्या राज्याने पोलीस दलात महिलांसाठी 33% आरक्षण मंजूर केले. तर उत्तर आहे राजस्थान. आणि राजस्थानची राजधानी काय तर जयपूर आहे मित्रांनो. आज सध्याचे तत्कालीन बघा सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते कोण आहेत आणि राज्यपाल कोण आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे. यानंतरचा प्रश्न, कोणत्या विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज विमानतळ असे ठेवले जाईल. तर उत्तर आहे पुणे विमानतळ. यानंतरचा प्रश्न, कोणत्या संघाने अलीकडेच पहिले ड्युरंड कप विजेतेपद जिंकले आहे. तर उत्तर आहे
ईशान्य युनायटेड, ज्यालाच आपण काय म्हणतो नॉर्थ ईस्ट युनायटेड. ओके डन. यानंतरचा प्रश्न, कोलकात्याच्या नवीन पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे मनोज कुमार वर्मा. कोणाची करण्यात आलेली आहे? तर मनोज कुमार वर्मा. आता यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 39 अतिशय इम्पॉर्टंट आहे की ग्रीन हायड्रोजन वरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणी केले? उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी. यानंतरचा प्रश्न, ग्लोबल एआय समिट 2024 कुठे आयोजित करण्यात आली आहे? उत्तर आहे हैदराबाद, तेलंगणा येथे. तसेच जगातील सर्वात उंच बांबू टावरचे उद्घाटन कुठे झाले? तर उत्तर आहे छत्तीसगड. कुठे झालेले मित्रांनो? छत्तीसगड या राज्यात झालेले आहे उद्घाटन जगातील सर्वात उंच बांबू टावरचं. यानंतर बघा, जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश म्हणून कोणता देश घोषित केला? तर उत्तर आहे जॉर्डन. कोणता केलेला आहे? जॉर्डन. डन. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 43, जागतिक बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2024-25 या आर्थिक वर्षात भारताचा अंदाजे विकास दर किती असेल? तर तो आहे 7.0% म्हणजे 7%. डन. यानंतर बघा, जागतिक रेबीज दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला? तर उत्तर आहे 28 सप्टेंबर. यानंतरचा प्रश्न, ट्रॅक आणि फील्डमध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला पॅरा ॲथलीट कोण बनलेली आहे? तर ती बनलेली आहे प्रीती पाल. कोण बनलेली आहे मित्रांनो? प्रीती पाल बनलेली आहे. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 46, तिसरा जागतिक खाद्य भारत 2024 कुठे आयोजित केला जात आहे? तर उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नुकताच कोणी जाहीर केला? तर उत्तर आहे अरविंद केजरीवाल यांनी. समजून घ्या, दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा मित्रांनो राजीनामा जाहीर केलेला आहे अरविंद केजरीवाल यांनी. ओके, सप्टेंबर महिन्याची चालू घडामोडी आहे मित्रांनो हे. आता यानंतर बघा, देशातील पहिल्या वंदे मेट्रोचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? तर उत्तर आहे गुजरात. यानंतरचा प्रश्न, देशातील मतदारांना सर्व स्तरांवर न्यायाधीश निवडण्याचा अधिकार देणारे पहिला देश कोणता बनलेला आहे? तर तो आहे मेक्सिको. कोणता बनलेला आहे? मेक्सिको. यानंतरचा प्रश्न, नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ओके बघा, हे शॉर्ट नोट्स आहे, याला स्टार मार्क करा की नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. ओके. यानंतर बघा, नुकतीच 2024 साठी एकलव्य पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली? उत्तर आहे प्रत्याशा रे. ओके, प्रत्याशा रे. यानंतरचा प्रश्न, नुकतीच NPS वात्सल्य योजना कोणी सुरू केली? तर उत्तर आहे निर्मला सीतारामन, फायनान्स मिनिस्टर आहे मित्रांनो. यानंतर बघा, नुकतेच अनुराग कुमार दिसानायके यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली? तर उत्तर आहे श्रीलंका. नेहमी मित्रांनो आपले जे आजूबाजूचे देश आहेत यावरती TCS प्रश्न विचारत असते, म्हणून हा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की श्रीलंकेच्या नवीन राष्ट्रपती कोण? तर ते आहेत अनुराग कुमार दिसानायके. ओके. यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर 54, नुकतेच कोणत्या राज्यात बलात्कार विरोधी विधेयक विधानसभेत मंजूर झाले आहे? तर उत्तर आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालची राजधानी काय? तर मित्रांनो कोलकाता आहे. यानंतरचा प्रश्न घ्या, नुकतेच पॅरालिम्पिक मध्ये सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय तीरंदाज कोण बनला आहे? तर तो आहे हरविंदर सिंग. कोण बनलेला आहे? हरविंदर सिंग. यानंतरचा प्रश्न, नुकतेच लॉन्च केलेले पोलारिस डॉन मिशन कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? तर ते आहे स्पेस एक्स. ओके, जापानची आहे मित्रांनो हे. यानंतरचा बघा, स्पेस एक्स नाही स्पेस एक्स मित्रांनो बघा प्रायव्हेट आहे हे, याला कन्फ्युजन आहे माझं. बघा, नुकतेच लॉन्च केलेले, फक्त हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ओके, स्पेस एक्स कोणत्या देशाची एजन्सी आहे किंवा प्रायव्हेट कंपनी आहे? तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. ओके, जापानची जॅक्सा आहे. ओके, स्पेस एक्स सांगा बरं. यानंतर बघा 57 नंबरचा प्रश्न, नुकतेच श्वेतक्रांती 2.0 चे अनावरण कोणी केले? तर उत्तर आहे अमित शहा यांनी. कोणी केलेले? अमित शहा. डन. सर BMC ऍक्ट 1888 चे 2000 प्लस MCQ मॅरेथॉन घ्या सर प्लीज. बिलकुल घेतो विपिन सर, फक्त मला प्रतिसाद चांगला पाहिजे. लाईव्ह मध्ये मिनिमम 200 विद्यार्थी आले पाहिजे. त्या कंडिशन मध्ये मित्रांनो जे सेशन आहे ते घेण्याची मजा आहे, अन्यथा नाही. कारण सांगतो, प्रश्न टाईप करण्यासाठी खूप मेहनत लागलेली आहे. ओके, आणि जर मित्रांनो तुमचा प्रतिसाद जर मला उत्तम दर्जाचा मिळाला आणि मला जो जेवढा टायपिंगचा खर्च आलेला आहे तो जर कव्हर होत असेल तर मी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सुद्धा ती PDF तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत सर्वात जास्त फ्री म्हणजे कंटेंट जर कोणी देत असेल तर मीच आहे मित्रांनो, पेड वाला कंटेंट. ओके, आता यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर 58 नंबरचा प्रश्न बघा, नुकत्याच जाहीर झालेल्या आशिया पॉवर इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो आहे मित्रांनो 3रा. यानंतरचा प्रश्न, नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 इंडेक्सला स्टार मार्क करा. नेहमी विचारते
बघा इंडेक्स हे TCS विचारते म्हणजे विचारतेच, याला स्टार मार्क करून ठेवा. बघा आता नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर ते आहे 39वे. यानंतरचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात 3 परमरुद्र सुपर कॉम्प्युटर्स राष्ट्राला समर्पित केले? उत्तर आहे पुणे. डन. यानंतरचा प्रश्न घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलसंचय जन भागीदारी कार्यक्रम कुठे सुरू केला? तर उत्तर आहे सुरत. कुठे केलेला आहे? सुरत येथे केलेला आहे. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 62. बघा 62 नंबरचा प्रश्न काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुभद्रा योजना कोणत्या राज्यात सुरू केली? तर ओडिसा. ओडिसाची राजधानी काय रे? भुवनेश्वर आहे, लक्षात ठेवा. आता बघा यानंतरचा प्रश्न 63 नंबरचा की पंतप्रधानांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना कुठे सुरू केली? तर समजून घ्या मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये केलेली, आपल्या प्रिय राज्यामध्ये. ओके. यानंतरचा प्रश्न, पहिला इंटरनॅशनल सोलर फेस्टिवल कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर उत्तर आहे नवी दिल्ली. ओके. यानंतरचा प्रश्न, पाकिस्तानच्या ISIचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्यांचं नाव आहे मित्रांनो असीम मलिक. स्टार मार्क करा, नेहमी परीक्षेमध्ये विचारतात. यानंतरचा प्रश्न घ्या आता, PM मोदींनी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात PM मित्र टेक्सटाईल पार्कची उभारणी केली? तर उत्तर आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये. स्टार मार्क करा, महाराष्ट्राशी संबंधित आहे. ओके. यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर 67, अतिशय इम्पॉर्टंट आहे की पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये ॲथलीट निशाद कुमारने उंच उडीत कोणते पदक जिंकले? तर उत्तर आहे मित्रांनो रौप्य पदक. आता समजून घ्या निशाद कुमार हा कशाशी संबंधित आहे? तर तुम्हाला हे सुद्धा उत्तर देता आलं पाहिजे. तर मित्रांनो ॲथलीट या खेळासंबंधित आहे हा निशाद कुमार, आणि पॅरालिम्पिक मध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकलेलं आहे मित्रांनो. ओके. यानंतरचा प्रश्न घ्या आता, पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भालाफेकपटू सुमित अंतिलने कोणते पदक जिंकले? तर उत्तर आहे सुवर्ण पदक. आता बघा सुमित अंतिल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारतील तर उत्तर आहे भालाफेकपटू. ओके. हे 2-3 प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे कारण की नेहमी परीक्षेमध्ये विचारतात मित्रांनो. खेळ आणि त्याच्या संबंधित बघा खेळाडू आणि संबंधित खेळ. ओके. TCSचा पॅटर्न आहे हा. मागचे पेपर तुम्ही अभ्यासू शकता, समजू शकता. यानंतर बघा आता पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरीत भारतासाठी सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर उत्तर आहे नितेश कुमार. कोणी जिंकलेलं आहे रे? तर नितेश कुमार यांनी जिंकलेले आहे. आता बघा यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 70, ब्रुसेल्स येथे झालेल्या डायमंड लीग 2024च्या अंतिम सामन्यात नीरज चोप्रा कोणत्या स्थानावर पोहोचला? तर तो पोहोचलेला आहे द्वितीय. ओके. द्वितीय स्थानावर पोहोचलेला आहे. यानंतरचा प्रश्न घ्या 71 नंबरचा, भारत अमेरिका संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्ध अभ्यास 2024 कुठे सुरू झाला आहे? तर उत्तर आहे राजस्थान. कुठे झालेला आहे? राजस्थान. यानंतरचा प्रश्न, भारताचा पहिला ट्रिलियनियर कोण बनणार आहे? तर कोण बनणार आहे? तर उत्तर आहे गौतम अदानी. ओके. यानंतरचा प्रश्न घ्या, भारताच्या GDP मध्ये महाराष्ट्र हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे ठरले आहे. स्टार मार्क करा. आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे मित्रांनो की हा आपला जो महाराष्ट्र राज्य आहे हा GDP मध्ये सर्वात जास्त योगदान देणारा ठरलेला आहे आपला महाराष्ट्र राज्य. यानंतरचा प्रश्न घ्या, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फुलपाखराची प्रजाती कुठे सापडली? तर तो सापडलेली आहे मदुराई या ठिकाणी. कुठे सापडलेली आहे मित्रांनो? मदुराई या ठिकाणी सापडलेली आहे. डन. आता यानंतरचा प्रश्न घ्या, भारतातील पहिला CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड पासून मिथेनॉल पायलट प्लांट कुठे प्रस्थापित करण्यात आलेला आहे? तर तो करण्यात आलेला आहे पुणे या ठिकाणी. पुणे या ठिकाणी. ओके. यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर 76, भारतातील पहिली एअर ट्रेन 2027 पर्यंत कोणत्या विमानतळावर सुरू होईल? तर उत्तर आहे दिल्ली विमानतळ. यानंतरचा प्रश्न, भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप नुकतेच कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर उत्तर आहे गोवा. डन. यानंतरचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या बावधान बंदराचे उद्घाटन कोठे झाले? उत्तर आहे महाराष्ट्र या राज्यामध्ये. ओके. कोणत्या राज्यामध्ये? महाराष्ट्र या राज्यामध्ये बावधान बंदराचं उद्घाटन. ओके. यानंतरचा प्रश्न घ्या, भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या बावधन बंदराचे महाराष्ट्रात उद्घाटन झालेले आता सांगितलं. भारताने 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये खुल्या आणि महिला गटात कोणते पदक जिंकले? तर उत्तर आहे सुवर्ण पदक. डन. यानंतरचा प्रश्न, भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाने चांद्रयान 4 मोहिमेसाठी किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे? तर उत्तर आहे 2104.06 कोटी एवढी. यानंतरचा प्रश्न, भारतीय नौदलाच्या 2 महिला अधिकारी कोणत्या जहाजातून जगाच्या प्रदक्षिणा घालणार आहेत? तर उत्तर आहे INS तारिणी. ओके. डन. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 83. मित्रांनो खरंच सांगतो तुम्हाला, जर प्रश्नाची क्वालिटी जर आवडत असेल तर सर्वांनी फक्त एक लाईक करायचंय.
लाईकच मित्रांनो कुठंतरी मला मोटिवेट करत असते अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी। तुम्ही जर लाईक केलं मित्रांनो तर मी अशाच प्रकारे जबरदस्त क्वालिटीचे प्रश्न आणत असतो। ओके, म्हणून लाईक करायचं आहे सर्वांनी। यानंतरचा प्रश्न घ्या आता क्वेश्चन नंबर 83। भारतीय नौदलात समाविष्ट असलेले INS मालपे आणि INS मुल्की कोणी विकसित केली आहे? तर मित्रांनो कोचिन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने केलेले आहे। यानंतर बघा भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे संतोष कश्यप। डन। यानंतरचा प्रश्न भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे अमरप्रीत सिंग। कोणाची करण्यात आलेली आहे? अमरप्रीत सिंग यांची करण्यात आलेली आहे। यानंतरचा प्रश्न 86 नंबरचा, महाराष्ट्र हे FDI मिळवणारे सर्वात मोठे राज्य आहे। ओके, यानंतर बघा आता FDI मिळवणारे सर्वात मोठे राज्य कोणते? तर महाराष्ट्र राज्य FDI मिळवणारे। ओके, आता बघा FDI म्हणजे काय? तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट। काय मित्रांनो? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI, आणि हे सर्वात जास्त मिळवणारे सर्वात मोठे राज्य आपला महाराष्ट्र। यानंतर बघा मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 चा किताब कोण जिंकला? उत्तर आहे ध्रुवी पटेल। डन। यानंतरचा प्रश्न घ्या, रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री कोण आहेत? तर नितीन जयराम गडकरी आहे आपल्या महाराष्ट्राचे। तर मित्रांनो यांनी काय केलेलं आहे? तर ऑक्सिजन बर्ड पार्क उद्घाटन केलेलं आहे। बघा ऑक्सिजन बर्ड पार्क म्हटलं म्हणजे काय? तर या ठिकाणी मित्रांनो त्यांनी एक पार्क केलेलं आहे। त्या ठिकाणी ते माणसासाठी असणार आहे का? नाही, ते फक्त मित्रांनो पक्ष्यांसाठी असणार आहे। ओके, आणि त्याचं नाव आहे ऑक्सिजन बर्ड पार्क। तर याचं उद्घाटन मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये केलेलं आहे नितीन गडकरी यांनी। डन। यानंतरचा प्रश्न घ्या, राजस्थान रॉयल्सचे नुकतेच मुख्य प्रशिक्षक कोण झाले? उत्तर आहे राहुल द्रविड। यानंतरचा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने किती जणांना सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे 15। किती? 15। डन। आता बघा यानंतरचे प्रश्न बघूया आपण, अतिशय इम्पॉर्टंट। राष्ट्रपती मुर्मू यांनी महाराष्ट्रातील विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन कोठे केले? तर समजून घ्या महाराष्ट्र या राज्यामध्ये केलेले। कोणतं? तर बघा विश्वशांती बुद्ध विहार। डन। तर मित्रांनो हे कोणत्या ठिकाणी केलेले आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे। ओके, डन। यानंतरचा प्रश्न घ्या, राष्ट्रपती मुर्मू यांनी विश्वशांती कोणत्या राज्यात हा रिपीट झाला? बघा यानंतर बघा राष्ट्रीय पोषण सप्ताह कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 1 ते 7 सप्टेंबर। ओके, स्टार मार्क करा। विचारतात, नेहमी विचारतात की राष्ट्रीय पोषण सप्ताह कधी साजरा केला जातो? तर 1 ते 7 सप्टेंबर। डन। यानंतरचा प्रश्न घ्या आता क्वेश्चन नंबर 94, राष्ट्रीय हिंदी दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 14 सप्टेंबर। मित्रांनो या प्रश्नाचं सर्वात फास्ट आणि अचूक उत्तर दिलेले नूतन मोहिते यांनी। ओके, नूतन मोहिते यांनी उत्तर दिलेले लातूर। परफेक्ट उत्तर आहे यांचं। डन। आता यानंतरचा प्रश्न बघा 95 नंबरचा, बघा रुबिना फ्रान्सिसने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर उत्तर आहे कांस्य पदक। डन। यानंतरचा प्रश्न, वन नेशन वन इलेक्शन कोणत्या समितीच्या शिफारशीवर करण्यात आली आहे? तर उत्तर आहे रामनाथ कोविंद समितीनुसार। ओके, यानंतर बघा आता श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली? तर उत्तर आहे डॉक्टर हरिनी अमरसूर्या यांनी। तसेच बघा सप्टेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्यात 10 दिवसांचा ओणम सण साजरा करण्यात आला? तर उत्तर आहे केरळ। ओके, बघा आता केरळमध्ये ओणम सण 10 दिवसाचा सप्टेंबर महिन्यामध्ये। यानंतरचा प्रश्न घ्या आता सप्टेंबर 2024 मध्ये फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे मिशेल बार्नियर। तुम्हाला माहिती मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या देशावरती सुद्धा नजर ठेवणे फार गरजेचे आहे, कारण की TCS आणि IBPS दोन्ही प्रश्न विचारतात। म्हणून बघा नवीन फ्रान्सचे पंतप्रधान कोण आहेत? तर मिशेल बार्नियर आहेत। यानंतरचा प्रश्न 100 नंबरचा, की सरकारने अलीकडेच वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर आहे तुहिन कांत पांडे। कोण आहे मित्रांनो? तुहिन कांत पांडे। डन। यानंतरचा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट बघूया, बघा सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSB चे महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे अमृत मोहन प्रसाद। कोण आहे मित्रांनो? अमृत मोहन प्रसाद हे आहेत। यानंतरचा प्रश्न, सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत। तसेच सोशल मीडिया वापरण्यासाठी कोणता देश किमान वय लागू करेल? तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। डन। यानंतरचा प्रश्न, हुरून इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार कोणाला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान देण्यात आले आहे? तर उत्तर आहे गौतम अदानी। डन। यानंतरचा प्रश्न 105 नंबरचा,
की पॅरिस 2024 पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? उत्तर आहे 29. आता बघा पॅरिस जे काही पॅरालिम्पिक स्पर्धा आहे यावरती प्रश्न येण्याचे दाट चान्सेस आहे, म्हणून मी काय करतो जे महत्त्वपूर्ण माहिती आहे ते तुमच्यापर्यंत सांगून देतो. बघा इम्पॉर्टंट गोष्टी बघा. आता पॅरिस 2024 गेम्समध्ये भारताने पॅरालिम्पिक इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली आहे आणि 29 पदके जिंकलेली आहेत. यानंतर बघा भारतीय खेळाडूंनी 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदक जिंकले. यानंतर बघा टोकियो 2020 मध्ये भारताने 5, बघा याच्या अगोदरच सुद्धा विचार शकते ना, आता झालं पॅरिस मध्ये, याच्या अगोदर झालं तर टोकियो मध्ये, तर बघा 5 सुवर्णासह 19 पदके जिंकली होती जी भारताने यावेळी मागे टाकली आणि यावेळेस मित्रांनो नवीन रेकॉर्ड तयार केलं. ओके 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदक. ओके कितव्या क्रमांकाची आवृत्ती होती रे? तर ते होती 17वी आवृत्ती. बघा आता पॅरिस पॅरालिम्पिक काय आहे तर 17वी आवृत्ती होती. आयोजन मित्रांनो बघा कधी करण्यात आलं होतं आयोजन, तर बघा 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 या तारखेच्या दरम्यान मित्रांनो 17व्या आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. स्थळ काय तर पॅरिस आहे. कोणत्या देशामध्ये तर फ्रान्स. यानंतर बघा ब्रीद वाक्य काय होतं रे? तर ब्रीद वाक्य होतं गेम्स वाईड ओपन. काय होतं? गेम्स वाईड ओपन. यानंतर बघा शुभंकर नेहमी विचारता मॅस्कॉट म्हणतात त्याला, तर बघा मॅस्कॉट होतं फ्रीजेस. ओके डन. यानंतर बघा एकूण खेळ किती आहेत रे? तर 22 खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये. आता समजून घ्या उद्घाटन समारंभ तर बघा प्लेस देला कॉन्कॉर्ड आणि चॅम्प्स एलिसिस यांनी केलं होतं आणि समारोप कोणी केलं होतं तर स्टेड डी फ्रान्स स्टेडियम पॅरिस येथे. यानंतर बघा पॅरिस पॅरालिम्पिक 2024च्या संदर्भात काय महत्वपूर्ण गोष्ट आहे. आता बघा कधी कधी विचारतात भारतीय ध्वजवाहक कोण होतं, तर समजून घ्या उद्घाटन समारंभातील भारतीय ध्वजवाहक कोण होतं तर सुमित अंतिल होते. आणि मित्रांनो हे कशासाठी प्रसिद्ध आहेत तर भालाफेकसाठी आहेत. ओके भालाफेक संबंधित कोण आहेत तर सुमित अंतिल आहेत. आणि भाग्यश्री जाधव कशासाठी आहे तर शॉर्टपुट. ओके भाग्यश्री जाधव शॉर्टपुट या खेळासाठी आहे. आणि मित्रांनो या दोघांनी काय केलं होतं तर भारतीय ध्वजवाहक म्हणून उद्घाटन केलं होतं समारंभामध्ये. आणि समारोप कोणी केला तर बघून घ्या. तर बघा भारतीय ध्वजवाहक प्रीतीपाल ओके आणि हरविंदर सिंग. आता बघा प्रीतीपालचा संबंध धावपटू म्हणजे धावण्यासंबंधित आहे आणि हरविंदर सिंग यांचं मित्रांनो तिरंदाजी संबंधित आहे, लक्षात ठेवा. यानंतरचा प्रश्न भारतातील खेळाडूंचा समावेश ओके किती होता तर 84, त्यापैकी 52 पुरुष होते आणि 32 महिला होत्या. डन. यानंतरचा प्रश्न भारताने किती खेळांमध्ये भाग घेतला तर एकूण 12 खेळांमध्ये मित्रांनो या 84 लोकांनी काय केलं होता खेळाडूंनी काय केला होता सहभाग घेतला होता. यानंतरचा प्रश्न भारत 3 नवीन खेळांमध्ये सामील झाला आहे यावेळेस काय काय सांगा. तर बघा पॅरासायकलिंग, पॅरा रोईंग आणि ब्लाइंड जुडो. बघा पॅरासायकलिंग, पॅरा रोईंग आणि ब्लाइंड जुडो या 3 नवीन खेळांमध्ये भारताने पहिल्यांदाच मित्रांनो काय घेतलेला आहे भाग घेतलेला आहे. बघा आजचं सेशन एवढं इम्पॉर्टंट आहे ना परीक्षेच्या दृष्टिकोनातून मित्रांनो गोल्डन असणार आहे. सांगू का प्रत्येक बारीक गोष्टींचा मी काय केलेला आहे याच्यामध्ये समावेश केलेला आहे. ओके आणि दुसरी गोष्ट जी येऊ शकते ना त्याचं मित्रांनो पूर्ण नायनाटच केलेलं आहे, मुळातून ते उपटून फेकून दिलेलं आहे आपण. यामध्ये एक एक टॉपिक तुम्हाला काय करायचं आहे रीड करायचं आहे. कोणता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित, ध्वजवाहक कोण होतं, समारोपाच्या वेळेस, उद्घाटनाच्या वेळेस, ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला रीड करायचं आहे. आता यानंतरचा प्रश्न घ्या भारताचे शेफडी मिशन सत्यप्रकाश सांगवान. यानंतर बघा पहिले पदक अवनी लेखरा शूटर सुवर्ण पदक मिळवलं होतं आणि अंतिम पदक मित्रांनो सुवर्ण पदक नवदीप सिंग यांनी भालाफेक मध्ये मिळवलेलं आहे. ओके यानंतर बघा आता सप्टेंबर 2024 मधील महत्वाचे दिवस सुद्धा येऊ शकतात कारण की मागच्या 3 महिन्यावरती फोकस जास्त असतो त्या कारणाने. बघा आता 2 सप्टेंबरला काय असते तर जागतिक नारळ दिन, 5 सप्टेंबरला काय असते तर शिक्षक दिन असते, 8 सप्टेंबरला काय असते तर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस असते, 10 सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस ज्याला आपण WSPD म्हणतात, WSPD. ओके 10 सप्टेंबर. यानंतर बघा 14 सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिवस असतो, राष्ट्रीय हिंदी दिवस 14 सप्टेंबर. यानंतर बघा 15 सप्टेंबरला काय असते तर अभियंता दिवस असते, भारतामध्ये साजरा करतात. 15 सप्टेंबर मध्ये आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन सुद्धा असते. यानंतर बघा 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस असतो, याला स्टार मार्क करा विचारतात 16 सप्टेंबर. यानंतर बघा 18 सप्टेंबरला जागतिक बांबू दिन असतो, 21 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस असतो 21 सप्टेंबरला. आता यानंतरचा प्रश्न बघा 22 सप्टेंबरला जागतिक गेंडा दिवस, 23 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस,
25 सप्टेंबरला जागतिक फार्मासिस्ट दिन, यानंतर बघा 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन, 28 सप्टेंबरला जागतिक रेबीज दिन, 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन आणि 30 सप्टेंबरला मित्रांनो आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन असतो. ओके, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न होते हे. आता आपण बघूया मित्रांनो ह्यानंतरचा महिना. ओके, ह्यानंतरचा महिना म्हणजे काय तर ऑक्टोबर 2024च्या चालू घडामोडी. मला सांगा बरं सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून प्रश्न कसे होते रे, क्वालिटी होते का नाही. जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत सर्वांनी लाईक करा. मला एकदा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा क्वेश्चन कसे होते. अगदी मित्रांनो 30 मिनिटांमध्ये मी तुमचा सप्टेंबर महिना हा रीड करून दिला. बघा आता PDF तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देणार आहे, परंतु जे सबस्क्रायबर आहेत ना त्यांनाच फक्त. ओके, जेवढे सबस्क्रायबर आहेत तेवढ्यांनाच PDF मिळणार आहे. म्हणून सर्वांनी काय करा, सबस्क्राईब केल्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तो आपल्या नंबरवरती मला काय करायचं आहे, व्हॉट्सअप करायचं आहे, तुम्हाला PDF मिळून जाईल. एकदा सांगा मग प्रश्नाची क्वालिटी कशी होती. लाईव्ह चॅट बॉक्समध्ये सर्वांना कमेंट करायचं आहे. 44 विद्यार्थी लाईव्ह आहेत, सर्वांनी कमेंट करा फास्ट मध्ये. बघा आता जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहे ना सर्वांनी लाईक करा. मस्त म्हणताय, धन्यवाद रवींद्र सर. तर बघा आता ऑक्टोबर महिना 1 ऑक्टोबर 2024 रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, ज्याला काय म्हणतात नाटो म्हणतात. तर मित्रांनो नाटोचे सरचिटणीस म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे, तर मार्क रूट यांनी काय मित्रांनो पदभार स्वीकारलेला आहे. स्टार मार्क करा, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. बघा नाटो म्हणजे काय तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. ओके, धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. खूप छान छान कमेंट आलेले आहे, धन्यवाद. प्रश्नांच्या संदर्भामध्ये मित्रांनो तुमचं हे जे प्रेम आहे ना, ह्यामुळेच मी अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येतो आणि असे उपक्रम करतो की जे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड जे काही PDF आहेत ते प्रोव्हाइड करून देत असतो. ओके, आता यानंतर बघा 25वा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला, तर उत्तर आहे राजश्री बिर्ला यांना. कोणाला करण्यात आलेला आहे, तर राजश्री बिर्ला. यानंतर बघा IIFA 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला, तर उत्तर आहे शाहरुख खान. कोणाला मिळालेला आहे, तर शाहरुख खान यांना मिळालेला आहे. यानंतर बघा IIFA 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला, उत्तर आहे राणी मुखर्जी यांना. यानंतर बघा मायक्रो RNA शोधासाठी कोणत्या अमेरिकन शास्त्रज्ञ किंवा शास्त्रज्ञांना औषधाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले, तर उत्तर आहे व्हिक्टर एम्ब्रोस व गॅरी रूकुन. मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये सर्वात जर इम्पॉर्टंट काही असेल तर ते आहे मित्रांनो नोबेल पुरस्कार. कारण की TCS नोबेल बघा TCS नोबेल वरती प्रश्न विचारणार नाही, हे होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला नोबेल पुरस्कार हा वाचून जायचाच आहे. आजच्याच व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेले आहे, काळजी करू नका. दुसरीकडे तुम्हाला रीडिंग करण्याची आवश्यकता नाही, याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सुद्धा शिकवून देतो. ओके, यानंतरचा प्रश्न घ्या. नीती आयोगाचा महिला उद्योजकता अध्याय मिळवणारे पहिले राज्य कोणते, उत्तर आहे तेलंगणा. काय मित्रांनो, तेलंगणा. यानंतर बघा हुने कोणत्या विषाणूसाठी पहिली निदान चाचणी मंजूर केली, तर उत्तर आहे एमपॉक्स. तसे बघा अग्निवीरला आरक्षण देणारी पहिली कंपनी कोणती, तर ते आहे ब्राह्मोस एरोस्पेस. ओके, डन. यानंतरचा प्रश्न अलीकडे बातम्यांमध्ये पाहिलेले हार्पून मिसाईल कोणत्या देशाने विकसित केले आहे, तर उत्तर आहे अमेरिका. डन. यानंतरचा प्रश्न अलीकडेच 20,942 फूट उंच शिखराला दलाई लामा यांचे नाव कुठे देण्यात आले, तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. ओके, आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी काय, तर मित्रांनो इटानगर आहे. यानंतरचा प्रश्न घ्या. अलीकडेच ADB म्हणजे काय, तर एशियन डेव्हलपमेंट बँक ने FY24 मध्ये भारताचा विकास दर किती टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला, तर उत्तर आहे 7.0%. ओके, डन. यानंतरचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठे नौदल संरक्षण प्रदर्शन युरोनावल 2024 आयोजित केले होते, तर उत्तर आहे फ्रान्स या देशामध्ये. यानंतर बघा अलीकडेच कोणत्या राज्यातील आंध्रगाव 2024 चे सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव बनले आहे, तर उत्तर आहे मणिपूर. ओके, कुठचे बनलेले आहे, मणिपूर. यानंतरचा प्रश्न घ्या. आता अलीकडे चायना ओपन टेनिस टुर्नामेंटचे विजेतेपद कोणी जिंकले आहे, तर उत्तर आहे कोको गॉफ. डन. यानंतरचा प्रश्न अलीकडेच प्रतिष्ठित शास्त्र 2024 रामानुजन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे, तर उत्तर आहे अलेक्झांडर डन. अलेक्झांडर डन. यानंतरचा प्रश्न उदयनिधी स्टॅलिन कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, तर उत्तर आहे तमिळनाडू. ओके, कुठचे झालेले ते, स्टॅलिन तमिळनाडूचे.
ओके डन. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 17 अतिशय इम्पॉर्टंट आहे की एक्सरसाइज काझिंदची 8वी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर उत्तर आहे कझाकिस्तान. डन. यानंतरचा प्रश्न कवच 4.0 ची चाचणी कोणत्या राज्यात घेण्यात आली? तर उत्तर आहे राजस्थान. डन. यानंतरचा प्रश्न केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग काय मित्रांनो? केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री कोण आहेत सध्या? सर्बानंद सोनोवाल आहे. तर यांनी क्रूज इंडिया मिशनची मित्रांनो कुठे सुरू केलं? तर हे केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी. ओके बघा आता केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री कोण आहेत सध्या? सर्बानंद सोनोवाल आहेत, लक्षात ठेवा. ओके आता बघा क्वेश्चन नंबर 20 बघूया. आता अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि मित्रांनो हो चालू सेशन मध्ये मी माझा नंबर जर शेअर केला तर कोणीही कॉल करू नये. लाईव्ह सेशन असतात मित्रांनो, मी कॉल कधीच रिसीव्ह करत नसतो, फक्त व्हॉट्सअपला रिप्लाय करत असतो, म्हणून कोणी कॉल नका करू. ओके डन. आता बघा क्वेश्चन नंबर 20 कैस सय्यद यांची 5 वर्षांच्या कालावधीसाठी दुसऱ्यांदा कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे? तर उत्तर आहे ट्युनिशिया. यानंतरचा प्रश्न कोणता केंद्रशासित प्रदेश 6व्या अनुसूची अंतर्गत विशेष दर्जाची मागणी करत आहे? उत्तर काय आहे? लडाख. डन. यानंतरचा प्रश्न कोणता देश $700 अब्ज परकीय चलन साठा असलेला 4था देश बनला आहे? तर उत्तर आहे भारत. डन. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 23 कोणता देश जगातील 3रा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक आणि ग्राहक आहे? तर उत्तर आहे भारत. यानंतरचा प्रश्न कोणत्या देशाचे पंतप्रधान डॉक्टर अँड्र्यू हॉलनेस हे 4 दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले होते? तर उत्तर आहे जमैका. अतिशय इम्पॉर्टंट आहे, स्टार मार्क करा. यानंतरचा प्रश्न कोणत्या देशाचे राष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद मुइज्जू 6 ते 10 ऑक्टोबर या दरम्यान भारताच्या राज्य दौऱ्यावर होते? तर मित्रांनो उत्तर आहे मालदीव या राज्याच्या दौऱ्यावरती. ओके समजून घ्या. आता मालदीव या देशाचे मित्रांनो भारताच्या दौऱ्यावरती होते, मालदीव देश. आणि मालदीवची राजधानी काय? तर माले आहे मित्रांनो, माले. यानंतरचा प्रश्न घ्या कोणत्या भारतीय भागातील यात्रेकरूंनी प्रथमच कैलास शिखराला भेट दिली? तर उत्तर आहे लिपुलेख पास. ओके यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 27 बघा आता कोणत्या योजनेला 2 ऑक्टोबर 2024 रोजी 10 वर्षे पूर्ण झाली आहेत? उत्तर काय? तर स्वच्छ भारत अभियान. यानंतरचा प्रश्न कोणत्या राज्यात देशी गायींना राज्यमाता म्हणजेच माता ही पदवी देण्यात आली? तर उत्तर आहे महाराष्ट्र या राज्यामध्ये. मित्रांनो आपल्या प्रिय महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारचे क्रांतिकारी पाऊल उचलण्यात येते, तर लक्षात ठेवा. कोणतं राज्य आहे मित्रांनो? तर महाराष्ट्र. यानंतर बघा आता कोणत्या राज्याने विद्यार्थिनींसाठी निजुत मोइना शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे? तर उत्तर आहे आसाम. आणि आसामची राजधानी काय असते? तर दिसपूर. यानंतर बघा खो खो विश्वचषक 2025 कोणत्या देशात होणार आहे? तर मित्रांनो खो खो हा आपल्या प्रिय भारत देशामध्ये होणार आहे, लक्षात ठेवा. यानंतर बघा जपानचा पुढील पंतप्रधान कोण होणार? तर त्याचं नाव आहे शिगेरू इशिबा. 2 वेळा प्रश्न रिपीट झाला मित्रांनो, म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे बघा. तर मित्रांनो हे जपानचे 102वे पंतप्रधान म्हणून काम करणार आहेत, पाहणार आहेत. ओके यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर 33 जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर मित्रांनो नलिन प्रभात यांनी केलेला आहे, स्टार मार्क करा. अतिशय इम्पॉर्टंट आहे. जम्मू काश्मीर वरती सुद्धा मित्रांनो बऱ्याचदा रिपीट प्रश्न करते TCS आणि IBPS दोन्ही सुद्धा. ओके म्हणून इम्पॉर्टंट आहे. यानंतरचा प्रश्न घ्या आता क्वेश्चन नंबर 34 जागतिक प्रतिभा रँकिंग 2024 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? तर ते आहे 58वे. कोणते आहे मित्रांनो? कितवे आहे? तर 98 आहे. यानंतरचा प्रश्न जागतिक शिक्षक दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 5 ऑक्टोबर मध्ये. ओके मित्रांनो शिक्षक दिनाचं वैशिष्ट्य समजून घ्या. 5 सप्टेंबर जर म्हटलं तर भारतीय शिक्षक दिन आणि 5 ऑक्टोबर म्हटलं तर जागतिक शिक्षक दिन. दोन्ही दिवस तुम्हाला लक्षात ठेवायचे. यानंतर बघा जैवविविधतेसाठी 2024 मिदोरी पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर मित्रांनो व्हेरा होरोनोव्हा आणि यसाबेल अगस्टिना या दोघांनी. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 37 बघा आता दलित आणि आदिवासींवरील अत्याचाराच्या बाबतीत कोणते राज्य अव्वल आहे? म्हणजे मित्रांनो ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त दलितांवर आणि आदिवासींवर अत्याचार होते असं कोणतं राज्य आहे? तर ते आहे मित्रांनो उत्तर प्रदेश. कोणतं आहे? उत्तर प्रदेश. आणि उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो योगी आदित्यनाथ हे आहेत. यानंतरचा प्रश्न घ्या 38 नंबरचा नवी दिल्ली येथे 70वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणी सादर केला? तर उत्तर आहे द्रौपदी मुर्मू यांनी. यानंतर बघा नुकताच कोणत्या अभिनेत्याला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर उत्तर आहे मिथुन चक्रवर्ती यांना. अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरं का.
एक एक प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि परीक्षेमध्ये गुण मिळवून देणार आहे, याला स्टार मार्कच करा. की बघा या यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? मिथुन चक्रवर्ती यांना. डन. यानंतरचा प्रश्न, नुकतेच US नॅशनल क्रिकेट लीगचे आयुक्त कोणाला बनवण्यात आले आहे? तर उत्तर आहे हारून लोरगट. ओके. यानंतरचा प्रश्न, नेपाळने भारतामार्फत कोणत्या देशाला 40 मेगावॅट वीज निर्यात करण्याचा करार केलेला आहे? तर उत्तर आहे बांगलादेश या देशाला. ओके. यानंतरचा प्रश्न घ्या आता 42 नंबरचा. काय प्रश्न बघा, नेहरू ट्रॉफी बोट रेसची 70वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती? तर उत्तर आहे केरळ. यानंतरचा प्रश्न, न्यायमूर्ती मनमोहन यांनी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली? उत्तर आहे दिल्ली. डन. यानंतरचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच जमैका मार्गाचे उद्घाटन केले आहे, तर हे कोठे केले आहे? तर ते केलेले आहे दिल्ली या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोहरदेवी येथील बंजारा हेरिटेज संग्रहालयाचे उद्घाटन केले, तर मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके. यानंतरचा प्रश्न 46 नंबरचा अतिशय इम्पॉर्टंट आहे. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत छतावरील सौर ऊर्जेच्या स्थापित क्षमतेमध्ये कोणते राज्य देशात आघाडीवर आहे? तर ते आहे मित्रांनो गुजरात. ओके. जिथचे पंतप्रधान तिथंच ही योजना अतिशय यशस्वी झालेली आहे. यानंतरचा प्रश्न घ्या आता. पाकिस्तानमध्ये 15 ते 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या SCO शिखर परिषदेत भारताच्या बाजूने कोण सहभागी होणार आहे? उत्तर आहे परराष्ट्र मंत्री S जयशंकर. यानंतरचा प्रश्न, बिहार राज्याचा दुसरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थापन केला जाईल? तर उत्तर आहे कैमूर. यानंतरचा प्रश्न, ब्रिटनने अलीकडे चॅगोस बेटाचे सार्वभौमत्व कोणत्या देशाला दिले आहे? तर उत्तर आहे मॉरिशस. काय उत्तर मित्रांनो? मॉरिशस. डन. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 50, भारत आणि कोणत्या देशाने $400 बघा 400 दशलक्ष किमतीच्या करन्सी स्वॅप डीलसह अनेक करारांवर स्वाक्षरी केली? तर उत्तर आहे देशाचं नाव मालदीव. भारत आणि मालदीव. भारत आणि मालदीव. यानंतरचा प्रश्न घ्या, भारतातील पहिल्या आधुनिक गोठ्याचे बायो CNG प्लांटचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर उत्तर आहे मध्य प्रदेश. यानंतरचा प्रश्न, भारताने कसोटी सामन्यात बांगलादेशचा पराभव करून कसोटी मालिका 2.0 ने बघा 2.0 ने 2-0 ने जिंकली, तर ती कोठे आयोजित करण्यात आली होती? तर ते करण्यात आली होती कानपूर येथे. ओके. कानपूर कोणत्या राज्यामध्ये लोकेटेड आहे? याचं उत्तर तुम्हाला सर्वांना लाईव्ह चॅट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जे नंतर बघतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये. यानंतर बघा, भारतीय वायुसेनेचा IAF कोणता वर्धापन दिन 8 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला? तर उत्तर आहे 92वा. तसे बघा, भौतिकशास्त्रातील 2024च्या नोबेल पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली? तर उत्तर आहे मित्रांनो जॉन जे हॉफफिल्ड आणि जेफ्री E हिंटन. ओके. यानंतर बघा, मध्य प्रदेश सरकार किशोर कुमार सन्मान 2023 ने कोणाला सन्मानित करेल? तर उत्तर आहे राजकुमार हिरानी. ओके. राजकुमार हिरानी यांना. आता 56 नंबरचा प्रश्न बघा, महात्मा गांधींच्या 155व्या जयंतीनिमित्त नव्याने बांधलेल्या बापू टावरचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर उत्तर आहे पटना. तसे बघा, महिला T20 विश्वचषक कोठे सुरू झाला? तर तो झालेला आहे युनायटेड अरब अमिरात इथे. यानंतर बघा, रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन जयराम गडकरी यांनी ऑक्सिजन बर्डपार्कचे उद्घाटन महाराष्ट्र राज्यात केलं होतं. वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी फोरमचे नुकतेच कोठे उद्घाटन झाले? तर ते दुबई या देशामध्ये झालेले. यानंतर बघा, सर्वात जलद 27,000 आवाज हा ब्रेक झाला होता, बफरिंग इश्यू झाला असेल. आवाज हा ब्रेक झाला होता, बफरिंग इश्यू झाला असेल. आता ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का? एकदा कन्फर्म करा. एकदा कन्फर्म करा, ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का? सर्वांनी कन्फर्म करायचं आहे. ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का? क्लिअर एकदम? हो म्हणताय, धन्यवाद नूतन मॅम. आता बघा, यानंतरचा प्रश्न 61 नंबरचा अतिशय इम्पॉर्टंट आहे. बघा, आता मी काय करणार आहे, ऑक्टोबर महिनाच घेणार आहे, त्यानंतर नोव्हेंबर महिना मित्रांनो, नंतर लाईन आल्यानंतर पार्ट 2 घेणार आहे, त्याच्यामध्ये कव्हर करेल. यानंतरचा प्रश्न घ्या, 2024 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आले? उत्तर आहे डेव्हिड बेकर आणि डेमिस हसाबिस आणि जॉन M जम्पर यांना. यानंतरचा प्रश्न घ्या, रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस 2024 सालासाठी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर केले आहे. ओके. आता यानंतरचा प्रश्न बघा, 11वा पेज क्रमांक सुरू आहे आणि टोटल मित्रांनो 17 बघायचे बाकी आहेत.
17 पेज बाकी आहेत आणि खूप इम्पॉर्टंट आहे। बघा थोडंसं टेक्निकल इश्यू आपल्याला फेस करावा लागत आहे, त्या कारणाने मला लेक्चर इथंच थांबवावं लागणार आहे। पार्ट 2 सुद्धा मित्रांनो मी 1 तासाच्या आत परत लाईव्ह येईल, त्यावेळेस तुम्हाला तो बघायचा आहे। ओके, जिथून स्टॉप केलं तिथूनच आपला पार्ट 2 लेक्चर हे स्टार्ट होणार आहे। ओके, ज्या विद्यार्थ्यांना आताच पीडीएफ हवी असेल त्यांनी मला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब केल्याचं मित्रांनो एक स्क्रीनशॉट मला माझ्या व्हॉट्सअप वरती शेअर करायचं आहे। मी तुम्हाला काय करेल तर ही पीडीएफ शेअर करेल, परंतु मित्रांनो सेकंड पार्ट अपलोड झाल्याच्या नंतर। ओके, आशा करतो तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओची लिंक शेअर कराल आणि जास्तीत जास्त लाईक कराल। मित्रांनो या व्हिडिओच्या लाईकचं मिनिमम टार्गेट आहे फक्त आणि फक्त 100 लाईक। ओके, तर मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांनी 100 विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि लाईकचं टार्गेट कंप्लीट करून द्या। आणि उद्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की बीएमसी ऍक्ट 1000 MCQ वरील महामॅरेथॉन सेशन उद्या घ्यावं, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, जास्तीत जास्त मित्रांनो या व्हिडिओला लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचं आहे। कारण की मित्रांनो जवळपास 1 ते 1.5 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे। मिनिमम 5 ते 10 हजार विद्यार्थ्यांपर्यंत तरी या व्हिडिओची लिंक गेली पाहिजे। नंबरचा प्रश्न आहे बघा, 14वी महारत्न कंपनी म्हणून सरकारने अलीकडेच कोणाला मान्यता दिली आहे, तर उत्तर आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड। यानंतर बघा 68वा प्रवासी भारतीय दिवस कोणत्या भारतीय शहरात आयोजित केला जाईल, तर उत्तर आहे भुवनेश्वर ओडिशा येथे। यानंतर बघा 2024चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर तो मिळालेला आहे निहोन हिंडॅकिओ यांना। यानंतर बघा 2024चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर हाँगकाँग यांना मिळालेला आहे। आशा करतो मित्रांनो सर्वांना ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर असतील। जर दोन्ही गोष्टी क्लिअर असतील तर सर्वांनी एकदा लाईक करा बरं फास्ट मध्ये। ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का? आणि बघा सर्वांनी व्हिडिओची लिंक सुद्धा शेअर करायची आहे, तोपर्यंत मी सुद्धा आता लिंक शेअर करतो, फक्त मला 1 मिनिटाचा वेळ द्या। ओके, बघा लिंक शेअर करतो, फक्त 1 मिनिटाचा वेळ द्या। टेक्निकल इश्यूमुळे आपल्याला सेशन थांबवावं लागलं होतं, त्याबद्दल मित्रांनो दिलगिरी व्यक्त करतो। ओके डन। तर बघा आता यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 66, 2025 मध्ये पहिला खो खो विश्वचषक कोणता देश आयोजित करेल, तर उत्तर आहे भारत। कोणता करणार आहे मित्रांनो, भारत हा देश करणार आहे। यानंतरचा प्रश्न 67 नंबरचा, 23व्या SCO बैठकीत भारताचा प्रतिनिधित्व कोणी केले, तर उत्तर आहे एस जयशंकर यांनी केलेले आहे। यानंतर बघा 50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला कोण, तर ते आहेत बालादेवी। यानंतरचा प्रश्न 5व्या राष्ट्रीय बघा काय प्रश्न, 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळालेला आहे, तर उत्तर आहे ओडिशा। यानंतर बघा 8000 मीटर उंचीवरील सर्व 14 शिखरांवर चढाई करणारा सर्वात तरुण व्यक्ती कोण बनलाय, तर उत्तर आहे नीमा रिंझी शेर्पा। ओके, कोण बनलेला आहे, नीमा रिंझी शेर्पा। यानंतरचा प्रश्न 71 नंबरचा, 9000 कसोटी धावा करणारा चौथा भारतीय कोण, उत्तर आहे विराट कोहली। यानंतर बघा G7 संरक्षण मंत्र्यांची पहिली बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती, उत्तर आहे नेपल्स इटली। तसे बघा HDFC बँकेने कोणत्या देशात आपल्या पहिल्या शाखेचे उद्घाटन केले, तर उत्तर आहे सिंगापूर। तसे बघा HSBC च्या पहिल्या महिला CFO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर उत्तर आहे पम कोर यांची। कोणाची, पम कोर यांची। यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 75, IFFI च्या 55व्या आवृत्तीत फोकस कंट्री कोणता असेल, तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। ओके, यानंतरचा प्रश्न IMF ने 2024-25 साठी भारताचा विकास दर अंदाज किती टक्के राखून ठेवलाय, तर उत्तर आहे 7%। यानंतरचा प्रश्न T20 मध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विश्वविक्रम कोणत्या देशाने केला, तर उत्तर आहे झिम्बाब्वे। ओके, कोणत्या देशाने केलेला आहे, झिम्बाब्वे या देशाने केलेला आहे। यानंतरचा प्रश्न UNFPA द्वारा माता आरोग्य आणि कुटुंब नियोजनातील प्रमुख भूमिकेसाठी कोणत्या देशाला सन्मानित करण्यात आले आहे, तर उत्तर आहे भारत। डन। यानंतरचा प्रश्न हुने
कोणत्या देशाला ट्रॅकोमा मुक्त घोषित केले आहे? तर उत्तर आहे भारत. कोणत्या देशाला केलेलं आहे मित्रांनो? तर भारत या देशाला ट्रॅकोमा मुक्त घोषित. यानंतरचा प्रश्न घ्या. अर्जुन वाजपेयी शीशपंगमा पर्वतावर चढणारे पहिले भारतीय ठरलेले आहे. तर हा डोंगर कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो? तर तो आहे तिबेट या ठिकाणी. ओके, तिबेट या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 81. अलीकडेच महिला T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद कोण जिंकले? तर उत्तर आहे न्यूझीलंड या देशाने. तसेच अलीकडेच लुवांग, बघा आता लुवांग सर्वांना माहिती असेल, लुवांग एक प्रसिद्ध कॉफी सुद्धा आहे मित्रांनो. ओके, आता बघा लुवांग कुओंग यांची कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे? तर उत्तर आहे व्हिएतनाम. ओके, यानंतरचा प्रश्न घ्या. 83 नंबरचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी महिला खेळाडू कोण बनली आहे? तर उत्तर आहे सुझी बेट्स. कोण बनलेली आहे? सुझी बेट्स बनलेली आहे. यानंतरचा प्रश्न. इंटरनॅशनल सोलर अलायन्स असेंब्लीचे 7वे अधिवेशन कोठे होणार आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. तसे बघा इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे अभ्युदय जिंदल यांची. कोणाची? अभ्युदय जिंदल. यानंतरचा प्रश्न 86 नंबरचा. इंडोनेशियाचे 8वे राष्ट्रपती कोण बनले आहेत? तर ते बनलेले प्रबोवो सुबियांतो. डन. यानंतरचा प्रश्न. ऑक्टोबर 2024 मध्ये जात सर्वेक्षण सुरू करणारे तिसरे राज्य कोणते ठरले आहे? तर ते ठरलेले आहे तेलंगणा. तसेच बघा ऑक्टोबर 2024 मध्ये शतकातील सर्वात धोकादायक वादळ मिल्टन कोणत्या देशात धडकले आहे? तर ते धडकलेले आहे अमेरिका या देशामध्ये. कोणत्या देशात? अमेरिका. यानंतरचा प्रश्न बघा. ओमर अब्दुल्ला कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत? तर ते बनलेले आहे जम्मू आणि काश्मीर. डन. यानंतरचा प्रश्न. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 300 विकेट घेणारा गोलंदाज कोण बनलेला आहे? उत्तर आहे कागिसो रबाडा. डन. यानंतरचा प्रश्न. कास्ट सर्वे सुरू करणारे तेलंगणा राज्य कितवे बनले आहे? तर ते बनलेले तृतीय. तसेच बघा केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता, ज्यालाच आपण काय म्हणतो डिअरनेस अलाउन्स म्हणतो, तर हा किती टक्के वाढला? किती टक्क्याची वाढ झालेली आहे? तर 3% एवढी वाढ झालेली आहे मित्रांनो महागाई भत्त्यामध्ये. ओके, यानंतरचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 93. केंद्राने कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशातून राष्ट्रपती राजवट हटवली? तर उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. यानंतरचा प्रश्न. केंद्राने कोणत्या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे? तर उत्तर आहे हिजब उत तहरीर. ओके, म्हणजे त्यालाच काय म्हणतात? HUT. ओके. यानंतर बघा 95 नंबरचा प्रश्न आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे की कोणता देश ब्रिक्स शिखर परिषद 2024 चे आयोजन करत आहे? तर उत्तर आहे रशिया. डन. यानंतरचा प्रश्न. कोणता देश आशियाई विकास बँकेचा 69वा सदस्य म्हणून सामील झाला आहे? तर उत्तर आहे इस्रायल. स्टामकरा ठिसेचा आवडता प्रश्न आहे. ओके. यानंतर बघा कोणता देश युनिसेफला पोषण आणि आरोग्य मदतीचा तिसरा सर्वात मोठा पुरवठादार बनला आहे? उत्तर काय असणार आहे? भारत. यानंतर बघा कोणत्या अंतराळ संस्थेने गुरुच्या चंद्र युरोपाचा शोध घेण्यासाठी युरोपा क्लिपर लॉन्च केले? तर उत्तर आहे नासा या अंतराळ संस्थेने. तसे बघा कोणत्या केंद्रीय मंत्र्याने अलीकडेच ई श्रम पोर्टल लॉन्च केले आहे? तर उत्तर आहे मनसुख मांडविया. ओके, कोणी केलेले आहे? मनसुख मांडविया यांनी केलेले आहे. यानंतर बघा कोणत्या केंद्रीय मंत्र्याने हमसफर पॉलिसी लॉन्च केली? तर उत्तर आहे नितीन गडकरी. मित्रांनो समजून घ्या, रस्ते आणि वाहतूक मंत्री कोण आहेत? तर नितीन गडकरी. मग हमसफर कोणाचं असणार आहे? हमसफर पॉलिसी लॉन्च तर त्यांनीच तेच करणार आहे. यानंतर बघा आता कोणत्या देशाने अलीकडे दक्षिणी कोरियाशी सर्व रस्ते आणि रेल्वे संपर्क तोडले आहेत? तर उत्तर आहे उत्तर कोरिया. डन. यानंतरचा प्रश्न. कोणत्या राज्याच्या मदरसा शिक्षण मंडळाने राज्यभरातील 416 मदरशांमध्ये संस्कृत हा विषय अनिवार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे? तर उत्तर आहे उत्तराखंड. यानंतरचा प्रश्न. कोणत्या राज्याने माओवादग्रस्त भागांसाठी ग्रामोदय योजना सुरू केली आहे? तर उत्तर आहे ओडिशा. तसेच बघा कोणत्या विमानतळासाठी ई फ्लाइंग टॅक्सी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर उत्तर आहे कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. कोणता मित्रांनो? कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. आता यानंतरचा प्रश्न घ्या. कोणत्या शहराला सार्वभौम संपत्ती निधीच्या बाबतीत जगातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर उत्तर आहे अबुधाबी. तसेच कोणत्या संस्थेने अलीकडेच आपला 63वा स्थापना दिवस साजरा केला आहे? तर उत्तर आहे ITBP. ओके. यानंतर बघा कोळसा मंत्रालयात सचिवपद कोणी भूषवले आहे? तर उत्तर आहे विक्रम देव यांनी. तसेच ग्लोबल अँटी रेसिझम चॅम्पियनशिप अवॉर्ड 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर उत्तर आहे उर्मिला चौधरी यांना. तसे बघा चौथ्या ISSF बघा आता यानंतरचा प्रश्न काय आहे? तर चौथ्या ISSF ज्युनियर वर्ल्ड
चॅम्पियनशिप 2024च्या पदतालिकेत कोणता देश अव्वल आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत. यानंतरचा प्रश्न, जमिनी अभावी 181 वर्ष जुनी घोडदौड कोणत्या देशाने बंद केली आहे? तर उत्तर आहे सिंगापूर. यानंतरचा प्रश्न, जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री DCM म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्यांचं नाव आहे सुरिंदर चौधरी. तसे बघा, जागतिक आरोग्य संघटनेने ऑक्टोबर 2024 मध्ये कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित केले? तर उत्तर आहे इजिप्त. डन. यानंतरचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 113, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप मध्ये 5000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज कोण बनलेला आहे? तर तो बनलेला आहे जो रूट. मित्रांनो समजून घ्या, मी का बरं असं म्हटलं की ज्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओची PDF हवी असेल त्यांनी अगोदर काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअप करा. कारण की मित्रांनो, माझे जे व्हिडिओ आहेत ते सर्वात जास्त जे सबस्क्राईब नाही करत ना ते बघतात. मग बघा, तुम्ही जे व्हिडिओ बघता, व्हिडिओचा फायदा घेता, तर चॅनलला सबस्क्राईब का बरं नाही करत? मित्रांनो, मला सुद्धा बघा, सबस्क्रायबरचा आकडा, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला पैसे भेटतात असं नाही मित्रांनो, परंतु बघा एक मनाला सॅटिस्फॅक्शन मिळतं की एवढे मुलं आपल्याला फॉलो करतात. ओके, तुम्ही काय करता माहिती आहे का, फक्त व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईबच करत नाही. म्हणून मी आज थोडीशी अट टाकली. ओके, अट जर तुम्हाला मित्रांनो जर ही टाकलेली आवडली नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता, मी अट ही सुद्धा काढून टाकेल. परंतु माझं म्हणणं आहे का, तुम्ही जास्तीत जास्त मुलांना काय करा, या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा. ओके, बघा, तुम्हाला ही जर PDF हवी असेल तर तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, 7770062453 या क्रमांकावरती काय करायचं आहे, व्हॉट्सअप करायचं आहे मित्रांनो. PDF सेंड, फक्त काय करायचं आहे, PDF सेंड मी एवढं जरी मेसेज टाईप केला तरी मी तुम्हाला ह्या लास्ट 3 मंथची जी काही करंट अफेअरची PDF आहे ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये देईल. फक्त अट काय आहे, चॅनल सबस्क्राईब केलं याचा तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. ओके, एवढा आला की मी तुम्हाला लगेच काय करेल, PDF शेअर करेल. ओके, असं का बरं, कारण की तुम्ही व्हिडिओ बघता परंतु सबस्क्राईब करत नाही म्हणून, नाहीतर मित्रांनो ही अट टाकलीच नसती. यानंतरचा प्रश्न घ्या आता, जैवविविधता शिखर परिषद म्हणजे COP16 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर उत्तर आहे कॅली, कोलंबिया. डन. यानंतरचा प्रश्न, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटाजी यांचे निधन झाले, तर खालीलपैकी कोणता सन्मान रतन टाटाजी यांना देण्यात आलेला नाही? उत्तर आहे भारतरत्न. ओके, बघा त्यांना कोणकोणता पुरस्कार मिळालेले आहे? तर पद्मविभूषण, पद्मभूषण, आसाम वैभव एवढे. तसे बघा, आता टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे नोएल टाटा. ओके, स्टार मार्क करून घ्या, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, कारण की मित्रांनो टाटा कन्सल्टन्सीज एक्झाम कंडक्ट करत आहे आणि टाटा ट्रस्टवरती एखादा प्रश्न येईल म्हणजे येईलच. आणि मित्रांनो, रतन टाटा यांच्या जीवनावरती याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डीपमध्ये शिकवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे. ओके, नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. यानंतर बघा, आता ट्रॅव्हल ट्रेंड्स रिपोर्टनुसार 2025 मध्ये कोणते शहर भारतीय प्रवाशांसाठी सर्वात लोकप्रिय गंतव्यस्थान म्हणून अव्वल स्थानावर आहे? तर उत्तर आहे शिलाँग. डन. यानंतरचा प्रश्न, डिजिटल प्लॅटफॉर्म डिजी लॉकर आणि भारतातील प्रशासनाला चालना देण्यासाठी कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये करार झाला आहे? तर उत्तर आहे उमंग ॲप. ओके, यानंतरचा प्रश्न, तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये दीपिका कुमारीने महिलांच्या रिकव्हरी स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर उत्तर आहे रौप्य पदक. कोणते जिंकलेले आहे? रौप्य पदक जिंकलेले आहे. यानंतरचा प्रश्न 120 नंबरचा, तेलंगणा सरकारने कोणत्या भारतीय वेगवान गोलंदाजाची DSP म्हणून नियुक्ती केली आहे? तर उत्तर आहे मोहम्मद सिराज यांची. यानंतर बघा, दलित उपकोटा लागू करणारे पहिले राज्य कोणते? तर ते आहे हरियाणा. ओके, यानंतरचा प्रश्न, देशाचे 51वे सरन्यायाधीश कोण असतील? तर ते आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना. स्टार मार्क करून घ्या, नेहमी सरन्यायाधीशवरती प्रश्न येतो म्हणजे येतोच. ओके, आता यानंतरचा प्रश्न घ्या, आता देशातील पहिले हिंदी साहित्य संग्रहालय कोणत्या शहरात स्थापन केले जाईल? तर उत्तर आहे वाराणसी. कोणत्या शहरात मित्रांनो? वाराणसी या ठिकाणी. यानंतर बघा, आता नायब सैनी दुसऱ्यांदा कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत? उत्तर आहे हरियाणा. डन. यानंतरचा प्रश्न, नुकताच जागतिक पोट दिवस कधी साजरा करण्यात आला? तर उत्तर आहे 9 ऑक्टोबर. तसे बघा, नुकतीच ISSF ॲथलीट ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली? तर उत्तर आहे लिऊ युकुन व यांग जी इन. ओके, लिऊ युकुन व यांग जी इन. यानंतरचा प्रश्न घ्या, क्वेश्चन नंबर 127, नुकतीच फ्रान्समध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे संजीव कुमार सिंगला. यानंतरचा प्रश्न, नुकत्याच जाहीर झालेल्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचे स्थान काय आहे? तर ते आहे 84वे.
तसे बघा नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 देशांमधली भूकमरीची स्थिती मोजण्याचा एक निर्देशांक मध्ये भारताचे स्थान कोणते, तर ते आहे 105वे. कोणत्या मित्रांनो, 105वे. यानंतरचा प्रश्न 130 नंबरचा, नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले, तर उत्तर आहे भारतीय जनता पक्ष. तसेच नौदलात वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणजे DGMS पद कोणी भूषवले होते, तर उत्तर आहे कविता सहाय यांनी. तसे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10-11 ऑक्टोबर 2024 रोजी 21व्या आसियान म्हणजे एशियन भारत आणि 19व्या पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी कोणत्या देशाला भेट दिली, तर लक्षात ठेवा तर उत्तर आहे लाओस. कोणता आहे, लाओस. यानंतर बघा 133 नंबरचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले, तर उत्तर आहे लाओस. तसे बघा पंतप्रधान मोदींनी अलीकडेच कोणत्या राज्यात व्हर्च्युअल विमानतळ सुरू केले, तर उत्तर आहे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश. तसे बघा पार्थ प्रतिमा सेनगुप्ता यांची कोणत्या बँकेच्या MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर उत्तर आहे बंधन बँक. अतिशय इम्पॉर्टंट आहे. ओके. यानंतर बघा 136 नंबरचा प्रश्न आहे, फ्लाइंग फेस्टिवल कोणत्या राज्यात सुरू झाला, तर उत्तर आहे हिमाचल प्रदेश. तसे बघा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दाना चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशात ठेवले आहे, तर उत्तर आहे कतार. याला स्टार मार्क करा. अशा प्रकारचे प्रश्न नेहमी TCS विचारते म्हणजे विचारतेच. ओके मित्रांनो, माझ्यावरती ट्रस्ट नसेल तर मागील जे काही प्रश्नपत्रिका आहे ते चालून बघा. अशा प्रकारचे प्रश्न TCSने मित्रांनो विचारलेले आहे म्हणजे विचारलेले आहेतच. यानंतर बघा आता 138, भारत आणि कोणत्या देशाने द्विपक्षीय नौदल सराव नसीम अल वहर आयोजित केलाय, तर उत्तर आहे ओमान या देशाने. यानंतर बघा भारताने आपली चौथी आण्विक पाणबुडी लॉन्च केली आहे, तिचं नाव काय, तर त्याचं नाव आहे S4. ओके. यानंतर बघा भारतीय तटरक्षक दलाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर उत्तर आहे S परमेश शिवमणी यांची. ओके, S परमेश शिवमणी. यानंतरचा प्रश्न 141, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले, तर मित्रांनो रतन टाटा यांच्या नावावर ठेवण्यात आलेले. यानंतर बघा महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनली, तर तिचं नाव आहे शेफाली वर्मा. यानंतर बघा माइंडफुलनेस इंडिया समिटची तिसरी आवृत्ती 17-18 ऑक्टोबर रोजी कुठे होणार आहे, तर मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी होणार आहे. बघा यानंतर मिशन वसुंधरा 3.0 कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे, तर उत्तर आहे आसाम. ओके डन. यानंतर बघा मिस इंडिया 2024चा खिताब कोणी जिंकलाय, तर उत्तर आहे निकिता पोरवाल. ओके. यानंतर बघा 146 नंबरचा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे, मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे, तर महिला जयवर्धनी. तसेच मेरा ही चोंगबा महोत्सव 2024च्या कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो, तर उत्तर आहे मणिपूर. आणि मणिपूरची राजधानी काय, तर इम्फाळ आहे मित्रांनो. आणि मणिभवन कुठे आहे मित्रांनो, तर मुंबई या ठिकाणी आहे. आणि कोणाच्या संबंधित आहे, तर ते बघा महात्मा गांधीजी यांच्या जीवनाशी संबंधित आहे मणिभवन. यानंतर बघा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 13 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत कोणत्या आफ्रिकन देशाच्या दौऱ्यावर आहेत, तर उत्तर आहे अल्जेरिया, मॉरिटानिया आणि मलावी या 3 देशाच्या दौऱ्यावर आहे मित्रांनो ते. बघा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली, तर उत्तर आहे अल्जेरिया. तसेच बघा राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर उत्तर आहे विजया किशोर रहाटकर. ओके. जवळपास 160 प्रश्न मित्रांनो ऑक्टोबरचे घेतले आणि नोव्हेंबरचे सुद्धा जवळपास 200 प्रश्न घेतलेले आहे. कारण सांगू का, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरवरती जास्त प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत, सप्टेंबरवर सुद्धा. म्हणून मी हे 3 महिन्याचं करंट अफेअर्सवरती महामॅरेथॉन सेशन घेऊन आलो. ओके. मध्ये मित्रांनो लाईन गेल्या कारणाने मला ते सेशन बंद करावं लागलं होतं आणि परत हे सेशन पार्ट 2 कंडक्ट करावा लागला. ओके. तर सर्वांनी काय करा, जास्तीत जास्त या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते ना ॲक्टवर व्हिडिओ घ्या, तर बिलकुल घेतो. फक्त तुम्ही एकच काम करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. बघा मित्रांनो या 2 दिवसामध्ये आपले 30,000 सबस्क्रायबर डन झाले पाहिजे. ओके. फक्त किती पाहिजे, 1,500 सबस्क्रायबर पाहिजे फक्त मित्रांनो. आणि लाखो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे. तर बघा तुम्हाला फक्त 1,500 विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे. ओके. यानंतर बघा वरिष्ठ IPS अधिकारी अजय सिंह यांना कोणत्या राज्याचे DGP बनवण्यात आले आहे, उत्तर आहे झारखंड. आणि झारखंडची राजधानी काय, तर रांची आहे. यानंतर बघा वैश्विक बहुआयामी गरिबी निर्देशांक म्हणजेच MPI 2024 मध्ये अत्यंत गरिबांच्या संख्येत कोणता देश अव्वल आहे, तर त्याचं नाव आहे भारत. डन.
यानंतर बघा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत कोणत्या देशाला जागा नाकारण्यात आली, तर उत्तर आहे सौदी अरेबिया. ओके, कोणत्या देशाला मित्रांनो, सौदी अरब या देशाला. यानंतर बघा सप्टेंबर 2024 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली, तर उत्तर आहे कामिंदू मेंडिस आणि टॅमी ब्युमॉन्ट यांची. यानंतर बघा सराव सिम्बेक्स 2024 भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित केला, तर उत्तर आहे सिंगापूर. सिम्बेक्स मित्रांनो समजून घ्या, सिम वरून काय तर सिंगापूर, ओके, आणि बेक्स म्हणजे भारत, असं लक्षात ठेवा. यानंतर बघा सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे स्थापित न्यायदेवीची नवीन मूर्ती तयार करणारा शिल्पकार कोण आहे, स्टार मार्क करा. अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. तर नाव आहे मित्रांनो विनोद गोस्वामी. काय नाव आहे, विनोद गोस्वामी नाव आहे मित्रांनो. आता यानंतरचा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे 157 नंबरचा. बघा सर्वोच्च न्यायालयाने नवीन न्यायदेवता पुतळ्याचे अनावरण केले, त्यात कोणते बदल केलेले आहेत, तर समजून घ्या. अगोदर डोळ्याला पट्टी होती, ते काढून टाकली. तलवारीच्या जागी हातात संविधान ठेवण्यात आलेले. ओके, लक्षात ठेवा. यानंतरचा प्रश्न हॉकी इंडिया लीग लिलावात सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला, तर उत्तर आहे हरमनप्रीत सिंग. यानंतरचा प्रश्न 2024 साठी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलाय, तर मित्रांनो डेरॉन एसेमोग्ल्यू, सायमन जॉन्सन, जेम्स ए रॉबिन्सन. आता बघा जे महत्वपूर्ण टॉपिक वाईज ऑक्टोबर महिन्यातील चालू घडामोडी आहेत ना, ते बघूया. आता बघा आता अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे असा प्रश्न आहे. तर बघा अर्थशास्त्रातील पुरस्कार मिळालेले आहे डेरॉन एसेमोग्ल्यू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन. बघा हे कोणत्या देशाचं आहे, तर डेरॉन एसेमोग्ल्यू तुर्की देशाचा आहे, तुर्की अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहे. सायमन जॉन्सन ब्रिटिश अमेरिकन आहे आणि जेम्स ए रॉबिन्सन हे ब्रिटन देशाचे नागरिक आहे. यांना का देण्यात आलेले आहे ते हे तुम्ही मित्रांनो तुमच्यापर्यंत PDF आल्यानंतर वाचून घ्याल. ओके, जे इम्पॉर्टंट आहे ना ते सांगतो तुम्हाला. आता बघा नोबेल पुरस्कार कोण देते रे, तर बघा रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 1968 मध्ये सुरू झालेला आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये क्लोडिया गोल्डिन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, ज्यांना श्रमिक बाजारपेठेतील महिलांचे स्थान समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण संशोधन केले म्हणून. आता बघा 2024 मधील सर्व नोबेल पारितोषिके जाणून घेऊ, कारण की विचारू शकतील. बघा आता औषध क्षेत्रामध्ये 2024 विक्टर एम्ब्रोस US आणि गॅरी रोकुन US. भौतिकशास्त्राचा पुरस्कार जॉन जे हॉपकिल्ड अमेरिकन आणि जेफ्री हिंटन ब्रिटिश कॅनेडियन आहेत. हे रसायनशास्त्रातील मित्रांनो बघा डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन एम जम्पर यांना मिळालेला आहे, US चे आहेत मित्रांनो. हे शांतीचा जो पुरस्कार आहे सर्वात खतरनाक नेहमी परीक्षेमध्ये विचारतात ते म्हणजे शांतीचा. तर बघा या वर्षीचा शांतीचा जो काही पुरस्कार आहे नोबेल तो कोणाला मिळालेला आहे, तर एक जपानी संस्था आहे निहोन हिंडाक्यो, ओके, यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवा. साहित्याचा पण विचारतात तर दक्षिण कोरियन लेखक हान कांग यांना देण्यात आलेला आहे. ओके, दक्षिण कोरियन लेखक कोण, हान कांग. बघा आता रतन टाटा यांच्याविषयी महत्वाची माहिती. ओके, तर बघा पद्मविभूषण भारताचा सर्वात दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे मित्रांनो. हा त्यांना 2008 मध्ये मिळाला होता. पद्मभूषण हा 3ऱ्या क्रमांकाचा आहे, 1ल्या क्रमांकाचा अजूनपर्यंत भेटला नाही, भारतरत्न. ओके, समजून घ्या. पद्मविभूषण भेटलेलं आहे, पद्मभूषण भेटलेलं आहे. तर बघा पद्मभूषण हा 3ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, हा त्यांना 2000 मध्ये मिळाला होता. यानंतर बघा आपल्या महाराष्ट्र सरकारने त्यांना उद्योग रत्न म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे 2023 मध्ये. आसाम सरकारनं आसाम वैभव म्हणून त्यांना 2021 मध्ये सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बघा रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मुंबई महाराष्ट्र या राज्यामध्ये झालेला आहे आणि मृत्यू सुद्धा मित्रांनो मुंबई महाराष्ट्रातच झालेला आहे. कधी झालेले आहे तर 9 ऑक्टोबर 2024 रोजी वयाच्या 86व्या वर्षी. ओके, 86व्या वर्षी. आता बघा त्यांना विदेशी पुरस्कार कोणकोणते मिळालेले आहे. ओके, तर बघा ऑनररी नाईट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा त्यांना UK या देशाने दिलेला आहे 2009 मध्ये. त्यानंतर बघा कमांडर ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा फ्रान्स सरकारने 2016 मध्ये त्यांना पुरस्कार दिला होता. त्यानंतर बघा ग्रँड कॉर्डन ऑफ द ऑर्डर ऑफ द रायझिंग सन हा जपान सरकारने त्यांना 2012 मध्ये दिला होता. यानंतर बघा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाचे मानद अधिकारी ऑस्ट्रेलियन सरकारने त्यांना 2023 मध्ये हा पुरस्कार दिला होता. याला स्टार मार्क करा, कारण की करंटच्या दृष्टिकोनातून 2023 चा प्रश्न विचारू शकते, मग समजून घ्या.
ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाचे मानद अधिकारी म्हणून ऑस्ट्रेलियन सरकारने रतन टाटा यांना पुरस्कार कधी जाहीर केला, कोणत्या वर्षी जाहीर केला, तर उत्तर आहे 2023. ओके. यानंतरचा प्रश्न, इटालियन रिपब्लिक म्हणजेच इटलीच्या ऑर्डर ऑफ मेरिटचे ग्रँड ऑफिसर म्हणून सुद्धा त्यांना पुरस्कार 2009 मध्ये मिळालेला आहे. यानंतर बघा, ओरिएंटल रिपब्लिक ऑफ उरुग्वे सरकारने त्यांना 2004 मध्ये पुरस्कार हा दिला होता. आता मित्रांनो, त्यांची उपलब्धी काय आहे, त्यांचे महत्त्वपूर्ण प्रसिद्ध बोल काय ते सुद्धा समजून घ्या. आता उपलब्धी काय त्यांची, तर बघा, टाटा मोटर्सने 2008 मध्ये जॅग्वार आणि लँड रोव्हर विकत घेतले. तसेच बघा, नॅनो कार सारख्या परवडणाऱ्या कारचे उत्पादन केले. 1991 मध्ये टाटा समूहाचे ते अध्यक्ष बनले. पद्मभूषण 2000 आणि पद्मविभूषण 2008 ने ते पुरस्काराने सन्मानित आहेत. ओके. आता बघा, त्यांचे प्रसिद्ध बोल कोणकोणते आहेत बघा. आता पहिलं त्यांचं बोल आहे की मी योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही. बघा, त्यांचं म्हणणं काय, मी योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही, मी ते योग्य करून निर्णय घेतो. समजून घ्या, मी योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवतो का, बिलकुल नाही, मी ते योग्य करून निर्णय घेतो. क्या बात आहे. आता बघा, यानंतरचं स्टेटमेंट आहे त्यांचं, तुमच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी. बघा, तुमची विचारसरणी जितकी मोठी असेल तितकाच तुम्हाला मान मिळेल. ओके. यानंतर बघा, जर तुम्हाला वेगाने जायचे असेल तर एकटे जा, जर तुम्हाला लांब जायचे असेल तर एकत्र जा. बघा, आता वेगाने जर जायचं असेल ना तर एकटं जा, परंतु लांब जायचं असेल तर एकत्र जा. ओके. आता बघा, यांचे प्रसिद्ध उद्योग कोणकोणते आहेत, तर बघा, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा टी, टाटा केमिकल्स, टायटन, टाटा ग्लोबल बेव्हरेजेस. ओके. हे मित्रांनो त्यांचे प्रसिद्ध उद्योग आहेत, लक्षात ठेवा. आता बघा, भारतातील काही प्रमुख संग्रहालय आहेत जे की चर्चेमध्ये आहेत, म्हणून लक्षात ठेवा. बघा, आता वैदिक 3D संग्रहालय कुठे, तर वाराणसीमध्ये आहे. बंजारा विरासत संग्रहालय कुठे, तर महाराष्ट्र वाशिममध्ये आहे. भारतातील पहिले सागरी संग्रहालय कुठे, तर लोथल गुजरात येथे आहे. भारताचे पहिले संविधान संग्रहालय कुठे, तर ते आहे हरियाणा येथे. टाळमक करा, येऊ शकते. यानंतर बघा, भारतातील पहिले चंदन संग्रहालय कुठे, तर कर्नाटक येथे आहे. भारतातील पहिले रेल्वे संग्रहालय कुठे आहे, तर दिल्ली. ओके. आता बघा, जगामध्ये प्रथम काय 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 आहे. ओके. बघा, जगातील सर्वात महाग शहर आहे हाँगकाँग. प्राईम लोकेशनच्या दृष्टीने जगातील सर्वात महागडे शहर कोणते, तर ते आहे मनिला. जगातील सर्वात बघा, इथं आहे की जगातील सर्वात महाग शहर हाँगकाँग आणि प्राईम लोकेशनच्या दृष्टीने जर म्हटलं तर उत्तर आहे मनिला, फिलिपाईन्स. ओके. लक्षात ठेवा, दोन्ही वेगवेगळे आहेत. आता बघा, जगातील सर्वात राहण्यायोग्य शहर कोणतं आहे, तर व्हिएन्ना आहे. त्यानंतर बघा, जगातील सर्वात रहदारी कोणत्या शहरात आहे, तर लंडनमध्ये आहे. जगातील पहिले ट्रॅफिक लाईट मुक्त शहर कोणतं आहे, तर ते आहे थिम्पू. यानंतर बघा, जगातील सर्वात शांत देश कोणता आहे, तर तो आहे आइसलँड. आणि सर्वात हसमुख आणि आनंदी देश कोणता असेल, तर तो आहे फिनलंड. ओके. आता बघा, यानंतरचा प्रश्न, भारतातील प्रमुख बघा शहरांच्या चालू घडामोडीला अभ्यासूया. बघा, आता भारतातील पहिले सौर शहर कोणतं, तर सांची. भारतातील पहिले ट्रॅफिक लाईट फ्री शहर कोणतं, तर कोटा आहे. भारतातील पहिलं AI शहर कोणतं आहे, तर लखनौ आहे. भारतातील पहिले पाणथळ शहर कोणतं आहे, तर ते आहे उदयपूर. वैदिक 3D संग्रहालय कोणतं आहे, तर ते आहे वाराणसी. देशातील पहिले हिंदी साहित्य संग्रहालय कोणतं आहे, तर ते आहे वाराणसी. भारतातील पहिले सागरी संग्रहालय कोणतं आहे, तर लोथल गुजरात आहे. यानंतर बघा, भारताचे पहिले संविधान संग्रहालय कोठे आहे, तर हरियाणा या ठिकाणी आहे. ओके. आशा करतो मित्रांनो तुम्हाला नोट्स आणि या व्हिडिओतील जे काही क्वेश्चन आहे हे आवडत असतील. फक्त सर्वांनी काय करा माहिती आहे का, जास्तीत जास्त लाईक करा. ओके. आणि शेअर करा, कारण की मित्रांनो तुमचा प्रतिसादच मला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेण्यासाठी मला काय करते मित्रांनो, समजून घ्या, नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी प्रोत्साहित करत असते. ओके. म्हणून लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करा. बघा, आता महत्त्वाची माहिती, सर्वोच्च न्यायालयात लेडी ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायदेवतेचा नवीन पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या डोळ्याची पट्टी काढून टाकण्यात आलेली आहे, जे आतापर्यंत कायदा आंधळा असल्याचे दर्शवत होते. ओके. बघा, आता हे का बरं घेतलं, कारण की परीक्षेमध्ये येऊ शकते म्हणून 2-2 वेळा रिपीट केलं. बघा, आता त्याच्यामध्ये काय काय बदल झाले, तर त्याचबरोबर त्यांच्या हातात तलवारीऐवजी संविधानाचे पुस्तक देण्यात आले आहे. देशातील कायदा आंधळा नसून ते शिक्षेचे प्रतीक नाही, हा संदेश देण्याचा या नव्या पुतळ्याचा उद्देश आहे. ओके. यानंतर बघा, पुतळ्याच्या उजव्या हातात तराजू ठेवण्यात आले आहे, कारण ते समाजातील संतुलनाचे प्रतीक आहे. प्रमाण दर्शवते की न्यायालय निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी दोन्ही बाजूंचे तथ्य आणि युक्तिवाद पाहते आणि ऐकते. ओके. पाहते आणि ऐकते, आंधळं नाही ते. आता यानंतरचा प्रश्न बघा, आता आपण अभ्यासूया नोव्हेंबर 2024च्या चालू घडामोडी. अतिशय इम्पॉर्टंट आहे. ओके. सर्वांनी बघा.
बघा आता पहिला प्रश्न आहे 14वी हॉकी इंडिया सिनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप 2024 कोणत्या संघाने जिंकली? उत्तर आहे ओडिशा हॉकी असोसिएशन. यानंतर बघा 19वी G20 शिखर परिषद 2024 कोठे झाली? तर उत्तर आहे ब्राझील. यानंतर बघा 2024चा बुकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर तो मिळालेला आहे सामंता हार्वे यांना. यानंतर बघा 2025 मध्ये खेलो इंडिया युथ गेम्स आणि पॅरा गेम्सचे आयोजन कोणते राज्य करेल? तर त्याचं उत्तर आहे बिहार. कोणतं राज्य करणार आहे? बिहार हे राज्य करणार आहे. यानंतर बघा 5व्या नंबरचा प्रश्न आहे 56 वर्षानंतर नरेंद्र मोदी कोणत्या देशाला ऐतिहासिक भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनले? तर उत्तर आहे गयाना. तसे बघा 73वा मिस युनिव्हर्स हा किताब कोणी जिंकलाय? तर उत्तर आहे व्हिक्टोरिया केअर थेल्विक. तसेच 76व्या प्रजासत्ताक दिनाला कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे प्रमुख पाहुणे असतील? तर उत्तर आहे इंडोनेशिया. ओके, इंडोनेशिया. यानंतर बघा 8 नंबरचा प्रश्न 9वा संयुक्त सराव गरुड शक्ती 2024 भारत आणि कोणत्या देशामध्ये सुरू झाला? तर गरुड शक्ती मित्रांनो इंडोनेशिया या देशासोबत होत असते. यानंतर बघा फिक्कीचे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे हर्षवर्धन अग्रवाल. कोणाची मित्रांनो? हर्षवर्धन अग्रवाल. यानंतर बघा 10 नंबरचा प्रश्न ICC लाचलुचपत प्रतिबंधक युनिटचे नवीन अध्यक्ष कोण बनले? तर ते आहे सुमती धर्मवर्धनी. यानंतर बघा इस्रोने भारताची पहिली ॲनालॉग स्पेस मिशन कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात प्रक्षेपित केली आहे? तर उत्तर आहे लेह लडाख. यानंतर बघा SBI आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये किती नवीन शाखा उघडेल? उत्तर आहे 500. यानंतर बघा अंतराळ कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी अलीकडे झिमसॅट-2 उपग्रह कोणी प्रक्षेपित केला? तर उत्तर आहे झिम्बाब्वे. तसेच बघा अमिताभ चौधरी यांची कोणत्या बँकेचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे ॲक्सिस बँक. ओके, बंधन बँक आणि ॲक्सिस बँक दोन्ही बँक इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. यानंतरचा प्रश्न घ्या अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी जिंकले? तर निवडणूक कोण जिंकले? तर समजून घ्या, ते आहेत डोनाल्ड ट्रम्प. यानंतर बघा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोग्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर आहे रॉबर्ट F केनेडी ज्युनियर. यानंतर बघा अमेरिकेचे पुढील संरक्षण सचिव कोण झाले? तर ते आहेत पीट हेगसेथ. यानंतर बघा अलीकडे चर्चेत आलेला सुखना तलाव कोणत्या शहरात आहे? तर तो आहे चंदीगड या शहरामध्ये. यानंतर बघा अलीकडे जागतिक हरितगृह वायू उत्सर्जित करणारा अव्वल कोण बनलेला आहे? तर तो बनलेला आहे शांघाय. कोणता देश कोण बनलेला आहे? तर शांघाय बनलेला आहे, समजून घ्या. यानंतर बघा अलीकडेच IPS संजय वर्मा खालीलपैकी कोणत्या राज्याचे नवीन DGP बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. स्टार मार्क करा, मुंबईशी संबंधित आहे मित्रांनो, समजून घ्या प्रश्न. महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न आहे की कोणत्या राज्याचे नवीन DGP बनलेले आहे संजय वर्मा? तर महाराष्ट्र राज्याशी. ओके. यानंतरचा प्रश्न घ्या अलीकडेच इस्रोचा GSAT-N2 संचार उपग्रह कोणत्या कंपनीच्या फाल्कन 9 रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आला? उत्तर आहे SpaceX. यानंतरचा प्रश्न अलीकडेच आसामच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आशियाई सोनेरी मांजर दिसले? तर उत्तर आहे मानस राष्ट्रीय उद्यान. ओके, मानस राष्ट्रीय उद्यान. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 23 अलीकडेच कॉलिन्स वर्ड ऑफ द इयर 2024 म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे? तर उत्तर आहे ब्रॅट यांना. यानंतरचा प्रश्न अलीकडेच कोणत्या बँकेला भारतातील सर्वोत्तम बँक म्हणून घोषित करण्यात आले? तर उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. यानंतर बघा अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हो भाषेचा संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे? तर उत्तर आहे आसाम. ओके, आसाम. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 26 अलीकडेच कोणत्या राज्यात सुलतानगंज रेल्वे स्थानकाचे नाव अजगैबीनाथ धाम असे ठेवण्याची घोषणा करण्यात आली? उत्तर आहे बिहार. यानंतर बघा अलीकडेच गंगा उत्सव 2024 कुठे साजरा केला जाईल? तर उत्तर आहे हरिद्वार येथे. यानंतर बघा अलीकडेच चाचणी घेण्यात आलेल्या जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटचे नाव काय आहे? तर उत्तर आहे स्टारशिप. ओके, काय? स्टारशिप. यानंतर बघा 29 नंबरचा प्रश्न अलीकडेच डॉक्टर नीना मल्होत्रा यांची कोणत्या देशात भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे स्वीडन. डन. यानंतरचा प्रश्न अलीकडेच भारताचा दुसरा सर्वाधिक T20I विकेट घेणारा गोलंदाज कोण बनलेला आहे? तर तो बनलेला आहे अर्शदीप सिंग. तसे बघा अलीकडेच मध्य प्रदेश पर्यटनचा चेहरा म्हणून कोणाला घोषित करण्यात आले आहे? तर उत्तर आहे पंकज त्रिपाठी यांना. कोणाला करण्यात आलेला आहे? पंकज त्रिपाठी. ओके मित्रांनो, बघा PDF देऊन सुद्धा हा मी व्हिडिओ काबरकंड करत आहे, कारण की बरेचसे असे विद्यार्थी आहेत की जे स्वयंपाक किंवा इतर कामे करत असताना हा व्हिडिओ ऐकत असतात त्यांच्यासाठी. आणि मित्रांनो वाचण्यापेक्षा जर ऐकलं ना ते जास्त लक्षात राहते म्हणून.
ओके, आता यानंतरचा प्रश्न घ्या 32 नंबरचा. अलीकडेच मिस ग्रँड इंटरनॅशनलचा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली? उत्तर आहे राचेल गुप्ता. यानंतर बघा, अहमदाबाद गुजरात येथे सर्वात मोठ्या वेस्ट टू एनर्जी प्लांटचे उद्घाटन कोणी केले? उत्तर आहे अमित शहा. तसे बघा, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024 कुठे आयोजित करण्यात आलाय? उत्तर आहे कुरुक्षेत्र. आणि कुरुक्षेत्र मित्रांनो कोणत्या राज्यात येते? तर हरियाणा या राज्यामध्ये येते. आणि कुरुक्षेत्राचं युद्ध मित्रांनो सर्वांना माहिती आहे. ओके, यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये कोणाची निवड झाली आहे? तर उत्तर आहे शारापोव्हा व ब्रायन ब्रदर्स. यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे तय्यब इक्राम. यानंतर बघा, आंध्र क्रिकेट असोसिएशन ज्याला ACA म्हणतात, तर महिला क्रिकेटचे मार्गदर्शक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? नाव आहे मित्रांनो मिताली राज. भारतीय कॅप्टन आहे मित्रांनो ते. यानंतर बघा, आशियातील सर्वात मोठा खुला व्यापार मेळा बाली जत्रा कोणत्या राज्यात सुरू झाला? उत्तर आहे ओडिसा. ओके, आणि ओडिसाची राजधानी काय? तर भुवनेश्वर. ओके, यानंतरचा प्रश्न घ्या आता. आसाममधील 500 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी कोणत्या बँकेने बघा $434 दशलक्ष एवढं कर्ज मंजूर केलं? तर त्याचं नाव आहे ACM डेव्हलपमेंट बँक, ADB. यानंतर बघा, इंटरनॅशनल माइंड स्पोर्ट्स असोसिएशन म्हणजेच IMSA चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर उत्तर आहे नंदन कुमार झा. यानंतर बघा, इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच ISA चे 7वे सत्र कोठे सुरू झाले? तर ते दिल्ली येथे झाले. आणि मित्रांनो ध्येय काय 2030 पर्यंत? तर ते सौर ऊर्जेमध्ये समजून घ्या, सौर ऊर्जेमध्ये $1 ट्रिलियन एवढी ते गुंतवणूक करणं, असं काय मित्रांनो त्यांचं मित्रांनो ध्येय आहे 2023 पर्यंतचं ISA इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं. ओके, आता बघा क्वेश्चन नंबर 43 आपण अभ्यासूया, अतिशय इम्पॉर्टंट आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ते नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अरविंदर सिंग साहनी. स्टार मार्क करा, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. यानंतर बघा, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर उत्तर आहे डॅनियल बेरेन बोईम व अली अबू अवाद. यानंतरचा प्रश्न, एमर्जिंग एशिया कप 2024 चे विजेतेपद कोण जिंकले? तर उत्तर आहे अफगाणिस्तान. ओके, अफगाणिस्तान. यानंतरचा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे 46 नंबरचा. उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात राज्यातील पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली? उत्तर आहे लखनौ. ओके, यानंतर बघा, एअर एक्सपो 2024 कोठे सुरू झाला? तर अबुधाबी या शहरात झालेला आहे. यानंतर बघा, ऑक्टोबर 2024च्या हेनली पासपोर्ट निर्देशांकात भारताचं स्थान आहे 83व्या क्रमांकाचं. ऑक्टोबर 2024 मध्ये बुद्धिबळाच्या खेळात 2800 ELO गुणांचा टप्पा पार करणारा भारताचा दुसरा ग्रँडमास्टर कोण बनला? तर उत्तर आहे अर्जुन एरिगेसी. कोण बनलेला आहे? अर्जुन एरिगेसी. यानंतरचा प्रश्न, ऑक्टोबर 2024 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ कोणाला घोषित करण्यात आले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो नोआम अली आणि अमिलिया केर यांना. ओके, आशा करतो मित्रांनो सर्व प्रश्न तुम्हाला आवडत असतील. आवडल्यास फक्त थम्सअप करा, लाईक करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या. यानंतर बघा, ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशन म्हणजे AIPA चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे मंदिरा बेदी. तसे बघा, कर्नाटक राज्य स्थापना दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 1 नोव्हेंबर. तसे बघा, केंद्र सरकारने कोणत्या संघटनेसाठी पहिली सर्व महिला बटालियन मंजूर केली? तर उत्तर आहे CISF. डन. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 54. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी कोणत्या देशात वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट ज्यालाच काय म्हणता ODOP या भिंतीचं उद्घाटन केलं? तर उत्तर आहे सौदी अरेबिया. डन. यानंतरचा प्रश्न, कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिकाने नोव्हेंबर 2024 मध्ये आपला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर कोणाला देण्याची घोषणा केली आहे? तर उत्तर आहे नरेंद्र मोदी. यानंतरचा प्रश्न, कोणत्या कंपनीला जगातील सर्वात टिकाऊ ॲल्युमिनियम कंपनीचा दर्जा देण्यात आला? तर उत्तर आहे हिंदाल्को. ओके, हिंदाल्को. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 57. कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी अलीकडेच आदिती 3.0 आणि डिस्क 13 लॉन्च केले? तर उत्तर आहे राजनाथ सिंह. यानंतरचा प्रश्न, कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी नागरिक नोंदणी प्रणाली म्हणजे CRS मोबाईल ॲप लॉन्च केले? उत्तर आहे अमित शहा. तसेच बघा, कोणत्या देशाच्या कोको गॉफने अलीकडे 2024 WTA फायनल जिंकली आहे? तर उत्तर आहे अमेरिका. तसेच बघा, कोणत्या देशाच्या पर्यटन विभागाने अभिनेता सोनू सूदची पर्यटनासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली? तर उत्तर आहे थायलंड. ओके, थायलंड मित्रांनो. यानंतरचा प्रश्न 61 नंबरचा अतिशय इम्पॉर्टंट आहे.
की कोणत्या देशात 130 दशलक्ष वर्ष जुने नर डासांचे जीवाश्म सापडले आहेत? तर उत्तर आहे लेबनॉन. तसे बघा कोणत्या देशाने 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर प्रतिबंधित करण्यासाठी कायद्याची घोषणा केली? तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. तसे बघा कोणत्या देशाने अलीकडेच ग्लोबल एनर्जी एफिशियन्सी अलायन्स सुरू केले आहे? उत्तर आहे UAE. मित्रांनो प्रश्नाची संख्या जास्त घेण्याचं कारण एकच आहे, कारण की TCS मागील 3 महिन्यावरती जास्तीत जास्त फोकस करते. नाहीतर मित्रांनो यापेक्षाही मी काय केलं असतं, शॉर्ट नोट्स काढली असती आणि तुम्हाला ती प्रेझेंट केली असती की जे परीक्षेमध्ये येईल तेच प्रश्न. परंतु बघा काही विचारू शकते म्हणून हे सर्व प्रश्न तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. एक प्रश्न वाचून जा, नक्की फायदा होईल. आता हे बघा यानंतरचा प्रश्न, कोणत्या देशाने कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र म्हणजे ICBM आणि हवासंग 19 ची यशस्वी चाचणी केली? तर उत्तर आहे उत्तर कोरिया. यानंतर बघा कोणत्या देशाने नुकतेच ओशन समिट आयोजित केले? तर उत्तर आहे भारत. कोणत्या देशाने नुकतेच नवीन संविधान मंजूर केले? तर उत्तर आहे गॅबॉन. यानंतर बघा कोणत्या देशाने नोव्हेंबर 2024 मध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे? तर उत्तर आहे गयाना, बार्बाडोस. ओके. यानंतर बघा आता 68 नंबरचा प्रश्न, कोणत्या देशाने भारतीय पर्यटकांसाठी विजामुक्त प्रवेश अनिश्चित काळासाठी वाढविला आहे? उत्तर काय? तर थायलंड. यानंतर बघा कोणत्या भारतीय कंपनीला लंडनमध्ये ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड्स 2024 ने सन्मानित करण्यात आले? तर उत्तर आहे कोल इंडिया लिमिटेड. यानंतर बघा कोणत्या महापुरुषाच्या स्मरणार्थ दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो? उत्तर आहे वल्लभभाई पटेल. यानंतर बघा कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच राज्यात विशेष शिक्षण क्षेत्र निर्माण करण्याची घोषणा केली आहे? तर उत्तर काय? तर उत्तर प्रदेश आहे. ओके. यानंतर बघा क्वेश्चन नंबर 72, कोणत्या राज्य सरकारने सर्व राज्य सरकारी सेवांमध्ये महिलांसाठी 35% आरक्षण मंजूर केले? उत्तर काय? मध्य प्रदेश. डन. यानंतर बघा कोणत्या राज्याच्या किनारी गावांना अलीकडेच युनेस्कोने सुनामी रेडी म्हणून मान्यता दिली आहे? तर उत्तर आहे ओडिशा. यानंतर बघा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दीपम 2.0 मोफत सिलेंडर योजना सुरू केली? उत्तर काय? आंध्र प्रदेश. एकदा कमेंट वरती येतो कारण की विद्यार्थी तुम्ही म्हणाल की सर फक्त रीडिंग करत आहे, आमच्या कमेंटकडे लक्ष सुद्धा देत नाही. बघू बघा, थँक्यू सो मच सर, थँक्यू सर. सर या लेक्चरची PDF मिळेल का? का नाही मिळेल? MS डॉल्फेस. नाईस क्वेश्चन सर, धन्यवाद गणेश सर. समजून घ्या. आता ज्या विद्यार्थ्यांनी आता जुडले आणि ज्यांना माहित नाही ही PDF कशी प्राप्त करायची, त्यांनी काय करा, सिंपल एक नंबर देतो बघा आता 7770062453. ह्या नंबरला काय करा, तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. व्हॉट्सअप काय करायचं आहे सांगा. तर बघा व्हॉट्सअप काय करायचं आहे, तर बघा आपल्या AK परफेक्शन अकॅडमी या YouTube चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर त्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तो घ्यायचा आहे, व्हॉट्सअपला जायचं आहे, तो स्क्रीनशॉट आणि असं लिहायचं आहे प्लीज सेंड मी. एवढं जरी लिहिलं तरी मी करंट अफेअरची जी काही नोट्स आहे हे तुमच्यापर्यंत पाठवतो. टेलिग्राम चॅनलवरती टाकत नाही, मला नंबर करा, व्हॉट्सअपला पर्सनली शेअर करतो. कारण की मित्रांनो आपले जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त सबस्क्राईबवाले जे विद्यार्थी आहेत ना ते तर बघतात, परंतु मित्रांनो ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ते सुद्धा बघतात. तर ज्यांनी बघा सबस्क्राईब नाही केलं आतापर्यंत त्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करावं म्हणून ही थोडीशी छोटीशी अट ठेवलेली आहे. ओके. आशा करतो ही बघा तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेत नाही. मित्रांनो पेड कंटेंट आहे सर्वचं सर्व. तुम्ही जर मार्केटमध्ये जर गेले ना तर हे 3 महिने जरी तुम्हाला अभ्यासायचं असलं तरी तुमच्याकडून मिनिमम 100 रुपये घेता. मी फक्त 1 सबस्क्रायबरची अपेक्षा करताय आणि 1 लाईकची, म्हणून सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके. आता बघा यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 75 अतिशय इम्पॉर्टंट आहे. बघा आता कोणत्या राज्यातील धूळ महाराज संयुक्त राष्ट्रसंघाने सर्वोत्तम पर्यटन गावाचा दर्जा दिला आहे? तर उत्तर आहे छत्तीसगड. यानंतर बघा कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशात उघड्यावर जाळण्याविरोधी मोहीम सुरू केली? उत्तर आहे दिल्ली. कारण मित्रांनो प्रदूषण जास्त आहे म्हणून. यानंतर बघा कोणत्या शहरात 25 लाखांहून अधिक दिवे लावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले आहे? तर उत्तर आहे अयोध्या. ओके. यानंतर बघा 78 नंबरचा प्रश्न, कोणत्या संस्थेने लीडरशिप समिट 2024 आयोजित केले? तर उत्तर आहे IIT गुवाहाटी. यानंतर बघा कोळशापासून वीज निर्मिती बंद करणारा कोणता देश अलीकडे पहिला देश ठरला आहे? तर उत्तर आहे ब्रिटन. तसे बघा क्रीडा मंत्रालयाने नुकताच कोणता पुरस्कार बंद करण्याचा निर्णय घेतला? तर उत्तर आहे मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार. ओके. यानंतर बघा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणून स्टार मार्क करा.
ओके, यानंतर बघा खालीलपैकी कोणी पॅरिस मास्टर 2024 चे विजेतेपद पटकावले आहे? तर उत्तर आहे अलेक्झांडर झ्वेरेव. ओके, यानंतर बघा खालीलपैकी कोणी ब्राझिलियन ग्रँड प्रिक्स जिंकला आहे? तर त्याचं नाव आहे मॅक्स वर्स्टॅपन. यानंतर बघा ग्लोबल सिटी इंडेक्सनुसार जगातील टॉप सिटी ब्रँड कोण बनला आहे? तर ते बनलेलं आहे लंडन. यानंतर बघा चौथ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कोणते राज्य सांघिक चॅम्पियनशिप जिंकेल? तर उत्तर आहे पश्चिम बंगाल. तसेच बघा जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर कोठे स्थापन केले जाईल? उत्तर आहे लेह, लडाखमध्ये. जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर उत्तर आहे दिल्ली. तसेच बघा जगातील पहिल्या लाकडी उपग्रहाची चाचणी घेण्यासाठी कोणता देश तयार झाला आहे? तर उत्तर आहे जपान. तसे बघा जगातील 5वी आणि भारत देशातील पहिली नाईट सफारी कुठे केली जात आहे? तर उत्तर आहे लखनौ या ठिकाणी. तसेच बघा 89 नंबरचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा अन्न आणि पेय उद्योग कार्यक्रम गल्फ होस्ट 2024 काय म्हणत आहे? एक मिनिट. गल्फ होस्ट 2024 कोणत्या शहरात सुरू झाला आहे? तर उत्तर आहे दुबई. यानंतर बघा जगातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे मध्य प्रदेश. यानंतर जगातील सर्वात मोठी आणि 110 वर्षे जुनी मगर कोणत्या देशात मरण पावली? तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ओके, यानंतर बघा जगातील सर्वात मोठ्या इमारतीचे बांधकाम कोणत्या देशाने सुरू केले? तर उत्तर आहे सौदी अरेबिया या देशाने सुरू केलेलं आहे सर्वात मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरू. ओके, यानंतर बघा जनगणना भवनमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. यानंतर बघा जागतिक न्याय प्रकल्पाच्या 2024 कायद्याच्या नियमाच्या निर्देशांकात भारताचा क्रमांक काय? तर उत्तर आहे 79. यानंतर बघा जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता सप्ताह वाव 2024 कधी साजरा करण्यात केला जातो? तर उत्तर आहे 18 ते 24 नोव्हेंबर. ओके, यानंतर बघा 96 नंबरचा प्रश्न आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे. बघा आता जोलजीबी मेळा 2024 चे उद्घाटन कोणत्या राज्यातील पिथौरागड येथे झाले? तर उत्तर आहे उत्तराखंड. यानंतर बघा झारखंडचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे अलका तिवारी यांची. स्टार मार्क करा, येऊ शकते. टाटा स्टील चेस ब्लिट्स महिला विजेतेपद कोण जिंकले? तर उत्तर आहे कॅटेरिना लेग्नो. यानंतर बघा डिफेन्स स्पेस एजन्सी म्हणजे डीएसए चा पहिला अंतराळ सराव 2024 कोठे सुरू झाला? तर उत्तर आहे दिल्ली. तसेच बघा 100 नंबरचा प्रश्न, तिसरा पंचकुला पुस्तक मेळा कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? तर उत्तर आहे हरियाणा. ओके, हरियाणा या राज्यामध्ये. आता यानंतर बघा 101 नंबरचा प्रश्न, दिल्ली महानगरपालिकेच्या नवीन महापौर म्हणून कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे महेश कुमार खिंची यांची. तसेच बघा देशातील पहिली हेली रुग्णवाहिका सेवा कुठे सुरू होईल? ऋषिकेश येथे. तसेच देशातील पहिल्या रायटर्स विलेजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? उत्तर आहे उत्तराखंड. ओके, उत्तर काय? तर उत्तराखंड. यानंतर बघा 104 नंबरचा प्रश्न, नमो ड्रोन दीदी योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने एकूण किती कोटी रुपयांच्या बजेटमध्ये सुरू केली आहे? तर उत्तर आहे 1261 कोटी. डन. यानंतर बघा नुकताच कोच ऑफ द इयर महिला पुरस्कार कोणी जिंकला? उत्तर आहे सुमा थिरूर. ओके, यानंतर बघा नुकताच जागतिक रेडिओग्राफी दिन कधी साजरा करण्यात आला? तर उत्तर आहे 8 नोव्हेंबर. तसेच बघा नुकताच परराष्ट्र सचिव म्हणून कोणाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे? तर उत्तर आहे विक्रम मिस्री यांचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे. का म्हणून? तर परराष्ट्र सचिव म्हणून. ओके, यानंतरचा प्रश्न बघा, नुकतीच ISA चे तिसरे महासंचालक म्हणून कोणाची निवड झाली? तर उत्तर आहे आशिष खन्ना. तसे बघा नुकतीच अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्यांचं नाव आहे माईक वॉल्टर्स. तसे बघा भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते आहेत विपिन कुमार. तसे बघा नुकतेच इस्रोने गगनयान मोहिमेसाठी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी करार केला? तर त्याचं नाव आहे ऑस्ट्रेलिया या देशाच्या सोबत. ओके, यानंतरचा प्रश्न 112 नंबरचा अतिशय इम्पॉर्टंट आहे की नुकतेच अनुभवी भालाफेकपटू नीरज चोप्राचे प्रशिक्षक कोच कोण झाले? तर ते झालेले मित्रांनो जॉन जेलेझनी. ओके, बघा नुकतेच जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप कोण बनलेले आहेत? तर ते बनलेले आहे पंकज अडवाणी. तसे बघा नुकतेच देशाचे नवीन नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅग याला स्टार मार्क करा, अतिशय इम्पॉर्टंट आहे, नेहमी विचारतात. तर मित्रांनो सध्याचे कॅग कोण आहेत? संजय मूर्ती आहेत. कोण आहेत? संजय मूर्ती. यानंतरचा प्रश्न, नुकतेच पहिले डिजिटल लोकसंख्येचे घड्याळ कोठे उघडण्यात आले आहे? तर उत्तर आहे बेंगलुरू. यानंतर बघा नुकतेच मॉरिशसचे नवे पंतप्रधान कोण आहेत? तर ते आहेत नवीन राम गुलाम. कोण आहेत?
नवीन राम गुलाम. यानंतरचा प्रश्न 117 नंबरचा, नुकतेच रतन टाटा ए लाईफ हे पुस्तक कोणी लिहिले आहे, तर ते लिहिलेले थॉमस मॅथ्यू यांनी. तर बघा, नुकतेच शिगेरू इशिबा कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत, तर त्यांचं नाव आहे जपान. ओके, कोणत्या देशाचे आहेत ते? जपान या देशाचे आहेत. कोण? शिगेरू इशिबा. यानंतर बघा, नुकतेच श्रीलंकेचे पंतप्रधान हरिनी अमरसूर्या. यानंतर बघा, नुकत्याच जाहीर झालेल्या फिफा क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाने कोणते स्थान पटकावले, तर उत्तर आहे 125वे. ओके, यानंतर बघा 121 नंबरचा प्रश्न, नुकत्याच जाहीर झालेल्या वायू गुणवत्ता निर्देशांकात जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते, तर ते आहे लाहोर, पाकिस्तान. यानंतर बघा, नोव्हेंबर 2024 मध्ये नायजेरियाचा दुसरा सर्वोच्च सन्मान ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर कोणाला प्रदान करण्यात आला, तर नाव आहे नरेंद्र मोदी. मित्रांनो, नरेंद्र मोदी यांना कोणकोणते पुरस्कार जाहीर झाले त्यावरती आपण डीपमध्ये सांगितलेलं आहे. ओके, यानंतर बघा, न्यायमूर्ती DK कृष्णकुमार कोणत्या राज्याचे सरन्यायाधीश झाले, उत्तर आहे मणिपूर. तसेच बघा, पंजाब नॅशनल बँकेचे MD आणि CEO पदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर उत्तर आहे अशोक चंद्र. यानंतर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कोठे केले, तर ते केलेले गुजरात या राज्यामध्ये. यानंतर बघा, पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद कोठे आयोजित केली जाईल, तर ते केली जाईल नवी दिल्ली येथे. बघा, आता परिषदेची थीम काय आहे, तर आशियाला बळकट करण्यासाठी बौद्ध धर्माची भूमिका. हे काय मित्रांनो, परिषदेची थीम आहे. ओके, यानंतरचा प्रश्न घ्या, पहिल्या जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले, तर 176वे स्थान मिळालेले आहे मित्रांनो. यानंतरचा प्रश्न बघा, 128 नंबरचा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. 128, पाण्याच्या कमतरतेमुळे अलीकडे कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केली, उत्तर आहे इक्वेडोर. यानंतर बघा, PV सिंधू बॅडमिंटन केंद्राची पायाभरणी नुकतीच कोठे झाली, तर उत्तर आहे विशाखापट्टणम. तसेच बघा, प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, उत्तर आहे अमनदीप जोहल. तसेच बघा, बर्डा वन्यजीव अभयारण्याचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले, तर ते गुजरातमध्ये झाले. तसेच बघा, बांगलादेशने कोणत्या देशाला हरवून साफ महिला चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे, उत्तर आहे नेपाळ. काय उत्तर? नेपाळ. यानंतरचा प्रश्न 133 नंबरचा अतिशय इम्पॉर्टंट आहे की बिहार कोकिला या नावाने प्रसिद्ध असलेल्या कोणत्या लोकगायकाचे नुकतेच निधन झाले, उत्तर आहे शारदा सिन्हा. तसे बघा, बोत्सवानाचे 6वे राष्ट्रपती कोण बनले आहेत, तर त्यांचं नाव आहे ड्युमा बोको. तसे बघा 135, भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा IITF कोठे आयोजित करण्यात आला, उत्तर आहे दिल्ली. तसे बघा, भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त विशेष बल सराव वज्रप्रहार च्या 15व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे, उत्तर काय? अमेरिका. डन. यानंतरचा प्रश्न, भारताचा संचार उपग्रह GSAT-20 कोणी प्रक्षेपित केलाय, उत्तर आहे SpaceX. तसेच बघा 138 नंबरचा प्रश्न, भारताची कोणत्या वर्षापर्यंत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली, तर उत्तर आहे 2026. तसे बघा, भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली, तर उत्तर आहे न्यायमूर्ती संजीव खन्ना. तसेच भारताचे 56वे व्याघ्र प्रकल्प कोणता बनला, तर उत्तर आहे गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प. डन. यानंतरचा प्रश्न बघा, आता भारताच्या आणि कोणत्या देशाच्या सीमेवर पहिल्या एकात्मिक चेकपोस्टचे उद्घाटन करण्यात आले, तर उत्तर आहे भूतान. ओके, भूतान. डन. यानंतरचा प्रश्न 142 नंबरचा, भारतातील कोणत्या अभयारण्यात बटरफ्लाय पार्कचे उद्घाटन करण्यात आले, उत्तर आहे पक्के व्याघ्र प्रकल्प. ओके, डन. आता बघा 143 नंबरचा प्रश्न की भारतीय तटरक्षक दलाने अलीकडेच लॉन्च केलेल्या 2 देशी गस्ती जहाजांची नावे काय, तर ते आहे आदम्य आणि अक्षर. ओके. यानंतर बघा, भारतीय तटरक्षक दलाने नोव्हेंबर 2024 मध्ये रिप्रिक्स 2024 सराव कोठे आयोजित केला आहे, तर उत्तर आहे पारादीप, ओडिशा. तसेच भारतीय लष्कराने आपल्या उत्तर कमांडमध्ये 550 मशीन पिस्तूल समाविष्ट केल्या आहेत, त्यांचे नाव काय आहे, तर त्यांचं नाव आहे अस्मी. तसे बघा, भारतीय स्कीमर पक्षी अलीकडेच तेलंगणामधील कोणत्या धरणावर दिसला, जे राज्यासाठी पहिल्यांदाच आहे, तर मित्रांनो लोअर मनेर धरण. कोणता पक्षी, तर भारतीय स्कीमर पक्षी हा पहिल्यांदाच दिसला मित्रांनो त्या धरणावर, आणि हे नवीन गोष्ट आहे म्हणून लक्षात ठेवा. ओके. यानंतरचा प्रश्न घ्या 147 नंबरचा की मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेण्यातील
आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेला मान्यता दिली? तर उत्तर आहे विद्यालक्ष्मी योजना. तसे बघा, मलेरियामध्ये झालेल्या सुलतान जोहर कप हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोणता देश अव्वल ठरला? उत्तर आहे ग्रेट ब्रिटन. तसे बघा, महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोण जिंकले? तर त्याचं उत्तर आहे भारत. तसेच मानवाधिकार आयोगाच्या सर्व सदस्यांनी अलीकडे कुठे राजीनामा दिलाय? तर उत्तर आहे बांगलादेश. आणि बांगलादेशची राजधानी काय? तर ढाका आहे, लक्षात ठेवा. आणि चलन काय? तर टक्का आहे. यानंतर बघा, मैया सिंधू अलीकडेच खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले? तर उत्तर आहे मोल्डोव्हा. तसेच मोहम्मद मुइझ्झू हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत ज्यांनी आपल्या पगारात 50% कपातीची घोषणा केली? क्या बात आहे, स्टार मार्क करा मित्रांनो, अतिशय महत्वपूर्ण आहे. तर हे आहेत मालदीवचे. बघा, आपल्या पगारामध्ये 50% कपातची घोषणा केली मित्रांनो यांनी. ओके, बेस्ट आहे. आणि आपल्याकडे चित्र वेगळंच आहे. ओके, यानंतर बघा, युएस स्थित ग्लोबल फायनान्स मासिकाने सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून कोणाला स्थान दिले? उत्तर आहे शक्तिकांत दास. यानंतर बघा, रन फॉर युनिटी कार्यक्रम कोणत्या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता? उत्तर आहे वल्लभभाई पटेल. तसे बघा, रशियन व्यापार केंद्र भारतातील कोणत्या शहरात उघडण्यात आले? तर उत्तर आहे दिल्ली. तसेच यानंतरचा प्रश्न 156 नंबरचा, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण म्हणजेच नालसा चे नवीन कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई. तसे बघा, लडाखमधील पहिल्या पोलो स्टेडियमचे उद्घाटन कोणी केले? तर उत्तर आहे बी.डी. मिश्रा. तसे बघा, वर्ल्ड बॉक्सिंग फेडरेशनचे सुपर फेदरवेट विश्व किताब कोणी जिंकले? तर उत्तर आहे मनदीप जांगरा. तसे बघा, विनबॅक्स एक्सरसाइज 2024 ची 5वी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशासोबत झाली? तर समजून घ्या, व्हिएतनाम. विन वरून व्हिएतनाम. ओके, डन, लक्षात ठेवा. यानंतरचा प्रश्न बघा, शेवटचे 4-5 प्रश्न आले. त्यानंतर बघा, नरेंद्र मोदी यांना जे पुरस्कार मिळालेले आहे नोबेल पुरस्कार, डीपमध्ये नोट्स आहेत ते एकदा रीडिंग करू फक्त. आणि डेज. यानंतर बघा, व्यवसायातील पहिल्या फॉर्च्यून 100 सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत एकमेव भारतीय कोण? तर ते आहेत मुकेश अंबानी. यानंतर बघा, व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्यांचं नाव आहे सुजी विल्स. तसे बघा, श्रीलंकेच्या इतिहासात सरन्यायाधीश पद भूषवणारी दुसरी महिला कोण बनली? तर त्यांचं नाव आहे मधुनिरुपा बिदुशिनी फर्नांडो. तसे बघा, सर्वोत्कृष्ट सागरी राज्य पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर त्यांचं नाव उत्तर काय मित्रांनो? केरळ या राज्याला सर्वोत्कृष्ट सागरी राज्य. ओके, यानंतर बघा, 2च प्रश्न राहिले. बघा आता, स्वित्झर्लंडमधील लुसाने येथे झालेल्या स्विस ओपन इनडोअर आर्चरीमध्ये भारताच्या अतनु दासने कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक. मित्रांनो, अतनु दास हे कोणत्या खेळासंबंधित संबंधित आहेत असा प्रश्न विचारू शकता, म्हणून उत्तर द्यायचं आहे आर्चरी. ओके, यानंतर बघा, स्विस बुरखाबंदी कोणत्या वर्षापासून लागू होईल? तर 2025. स्विस बुरखाबंदी. डन. आता यानंतर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणकोणत्या देशांनी कोणकोणत्या पुरस्कारांनी सन्मानित केलं त्यांची यादी अतिशय इम्पॉर्टंट आहे. आता बघा, रशिया या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणता पुरस्कार दिलेला आहे? तर ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल. भूतानने ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्फो. फ्रान्सने ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर. फिजी या देशाने कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी. ग्रीस या देशाने ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर. पापुआ न्यू गिनी या देशाने ग्रँड कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू. आणि मालदीव या देशाने रूल ऑफ निशान इजुद्दीन. तसेच बघा, सौदी अरेबिया या देशाने कोणता पुरस्कार दिलेला आहे? तर बघा, किंग अब्दुल अजीज सैश. तसेच बघा, UAE या देशाने ऑर्डर ऑफ जयाद अवॉर्ड. बहरीन या देशाने किंग हमाद ऑर्डर ऑफ द रिनेसा. मिस्र या देशाने ऑर्डर ऑफ नाईल. अशा प्रकारचे नरेंद्र मोदी यांना मित्रांनो पुरस्कार देण्यात आलेले आहेत. ओके, आता यानंतर बघा, जगातील पहिले कोणते आहे रे? तर बघा, जगातील पहिले वैदिक घड्याळ विक्रम आहे. जगातील पहिली CO2 वनस्पती आइसलँड आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद आहे. जगातील पहिले 6G उपकरण जपान आहे. त्यानंतर बघा, 6G उपकरण जपान या देशाने लॉन्च केलेले आहे असा प्रश्न येतो. जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन जर्मनी. जगातील पहिला कृत्रिम सूर्य चीन. चीन अशाच प्रकारचे उलटे कामं करत राहते मित्रांनो. पहिला कृत्रिम सूर्य त्यांनी पाठवलेला आहे. यानंतर बघा, पहिला लाकडी उपग्रह जपानने पाठवलेला आहे. पहिले महिला बस डेपो सकी डेपो आहे. त्यानंतर बघा, जगातील पहिले उच्च उंचीचे पॅरास्पोर्ट्स सेंटर लेह लडाख. ओके, आता यानंतर महत्वाची माहिती लक्षात घेऊया. भारतातील पहिलं, जगातील झालं ना, आता भारतातील पहिले सौर शहर सांची.
वैदिक घड्याळ उज्जैन, जगातील पहिले जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन भोपाळ आहे आणि भारताचे सुद्धा. तसे बघा भारतातील पहिले डॉग पार्क कुठे आहे तर हैदराबाद येथे. भारतातील पहिले ई वेस्ट इको पार्क कुठे आहे तर दिल्ली येथे. भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो ट्रेन कुठे आहे तर कोलकाता येथे. भारतातील पहिला युनिटी मॉल कुठे आहे तर उज्जैन येथे आहे. भारतातील पहिले साहित्यिक शहर कुठे आहे तर ते कोझिकोड येथे आहे. तसे बघा भारतातील पहिले संगीत शहर कोणते आहे तर ग्वाल्हेर आहे. कोणतं आहे? ग्वाल्हेर. आता बघा महत्वाचे दिवस. हे झालं का आपलं लेक्चर संपलं. मग बघा आता 1 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस, जागतिक शाकाहारी दिवस. दुसरं 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन, लाल बहादूर शास्त्री जयंती. यानंतर बघा 3 ऑक्टोबर जागतिक प्राणी दिन, 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन, 7 ऑक्टोबर जागतिक कापूस दिन, 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिन, 9 ऑक्टोबर जागतिक पोस्ट दिवस. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 10 ऑक्टोबरला राष्ट्रीय पोस्ट दिवस, जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिन. 13 ऑक्टोबर नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर रोजी जागतिक मानक दिन. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिन. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिन. 20 ऑक्टोबर जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस. 24 ऑक्टोबरला संयुक्त राष्ट्र दिवस. 29 ऑक्टोबरला आयुर्वेद दिन. ओके, सर्वचे सर्व दिवस आहेत मित्रांनो, इम्पॉर्टंट आहेत. ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो ही PDF हवी आहे त्या विद्यार्थ्यांनी फक्त सिंपल एक काम करायचं आहे. मला काय करायचंय तर मित्रांनो बघा अगोदर काय करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा, त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि 77706245 आणि 3 ह्या नंबरला काय करायचं आहे व्हॉट्सअप काय सेंड PDF प्लीज. ओके, एवढं जरी पाठवलं तरी मित्रांनो तुम्हाला ही PDF फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळून जाईल. आता बघा तुम्हाला काही अडचण असेल कशावरती लेक्चर घ्यायचं ते मला सजेस्ट द्या. ओके, उद्या मला महामॅरेथॉन सेशन घ्यायचं आहे. मला सांगा बरं वन लाईनर प्रश्न घेऊ का MCQ घेऊ? एक प्रश्न मला सांगा, जे BMC ऍक्ट आहे ना त्यावरती MCQ घेऊ का वन लाईनर घेऊ? सांगा बरं, MCQ घेऊ का वन लाईनर घेऊ? एकदा कन्फर्म करा. MCQ घेऊ का वन लाईनर घेऊ सांगा सर्वांनी. BMC ऍक्ट वर मित्रांनो काय घेऊ? MCQ प्रश्न घेऊ, तुमचा सराव घेऊ का वन लाईनर प्रश्न घेऊन लेक्चर आटपू? फास्ट मध्ये सांगा. GMC धुळे रिझल्ट वर बोला. मोटिवेटेड अफेअर्स बघा तुमचं सुद्धा एक YouTube चॅनल आहे, तुम्ही सुद्धा धुळे या GMC धुळे सोबत संपर्क साधू शकतात. क्लिअरली बघा GMC धुळे सोबत कुठल्याच प्रकारचा बघा जवळ असतं तर मी स्वतः व्हिजिट देऊन विचारलं असतं, परंतु खूप दूर आहे, लांब आहे, माझ्या मोबाईल मधील नंबर डिलीट झालेले, नाहीतर मी तुम्हाला एकदम A to Z अपडेट देत होतो वेळोवेळी. वन लाईनर घ्यायचं का MCQ? MCQच्या 2 कमेंट आलेले आहे, एक आलेले वन लाईनर. तर मित्रांनो MCQ घेतो जेणेकरून तुमचा सुद्धा प्रॅक्टिस होईल आणि प्रश्नांवरती सराव सुद्धा होईल. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच. सर्वांनी काय करा माहिती आहे का, BMC ऍक्ट वरील उद्या मी सेशन किती वाजता बघा, टायमिंग 11 किंवा 12 सकाळी बघा, 11 किंवा 12 वाजता उद्या 11 किंवा 12 वाजता आपलं लाईव्ह सेशन चालेल. मिनिमम 100 विद्यार्थी लाईव्ह स्वरूपामध्ये जुळले पाहिजे तरच मित्रांनो हे पूर्ण सेशन मी लाईव्ह घेईल. जर या 100 पेक्षा जर मित्रांनो बघा तासभर घेईल, 100 पेक्षा जर आकडा नसेल तर मित्रांनो नाईलाजाने मला ते पेड जे लेक्चर आहे ते फ्री मध्ये जे मी डिसिजन घेतलेले देण्याचं ते तिथं मला क्विट करावं लागेल. कारण की मित्रांनो एवढी जर मेहनत करत आहे तुमच्यासाठी तर तुमचं सुद्धा कर्तव्य बनते की 100+ विद्यार्थी लाईव्ह स्वरूपामध्ये असणे. म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांनी निरीक्षकसाठी फॉर्म भरलेला आहे, ज्यांनी क्लर्कसाठी फॉर्म भरलेला आहे ते प्रत्येक जण उद्याच्या सेशनमध्ये लाईव्ह असले पाहिजे. MCQ घेतो आणि मित्रांनो 1000 प्रश्न घेतो. ओके, 1000 प्रश्न कमी नाहीत, तेवढी जरी प्रॅक्टिस करून घेतली तरी आउट ऑफ स्कोर मिळू शकतो तुम्हाला. आणि तुम्हाला माहिती आहे आतापर्यंतचा आपला अनुभव आहे, GMC नागपूर असो अथवा ग्रामसेवक असो अथवा आरोग्य सेवक असो अथवा आरोग्य सेविका असो, प्रत्येक ठिकाणी आपण धिंगाणा केलेला आहे. ओके, आपल्या नोट्सने. ओके, तर असो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच, इथेच थांबूया. सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.